नमस्कार मंडळी. विधी फाउंडेशन आयोजित आजचं वेबिनार काही मिनिटातच सुरू होईल. परंतु त्यापूर्वी मी ॲडव्होकेट राज नलके आपणास विधी फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. विधी फाउंडेशन ही संस्था 13 मे 2005 रोजी आम्ही ठाण्यातील काही वकिलांनी एकत्र येऊन स्थापन केली. संस्थेचा उद्देश हा कायदेविषयक प्रचार आणि प्रसार करणे हा होता. मंडळी, कायदा माहीत नाही सबब न्यायालयात देखील चालत. सर्वसामान्य लोकांना कायद्याचा प्रचार आणि प्रसार कसा होणार, त्यांना कायदेविषयक गोष्टींबाबत माहिती कशी होणार, म्हणून हा उद्देश हा प्रामुख्याने होता संस्था स्थापन करणे. त्याचप्रमाणे वकिली व्यवसायात नव्याने येणाऱ्या वकिलांना अनेक अडचणी असतात, अनेक प्रश्न असतात. ते सोडवण्यासाठी वकील संघटना आहेत, सिनियर्स वकील देखील मदत करतात, परंतु त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत. मग अशा वकिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. त्यांना वकिलीत नव्याने आल्यानंतर जे अनेक प्रश्न असतात, मग अर्ज कसा लिहायचा, केस चालवताना कुठली काळजी घ्यायची, कुठल्या आणखी समस्या आला, एखादी कायदेविषयक बाब नीट समजत नसेल, तर या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं अशी जाणीव आम्हाला झाली. आणि मग त्यातूनच विधी फाउंडेशन तर्फे स्टडी सर्कल म्हणजे अभ्यास गटाची सुरुवात झाली. मंडळी, सन 2006 पासून ठाणे जिल्हा न्यायालयाच्या वकील कक्षाच्या पहिल्या मजल्यावर मध्ये हे अभ्यास गट चालवले जातात, जिथे एक तज्ञ मान्यवर वकील येतात, त्या विषयावर चर्चा घडवून आणली जाते. त्या चर्चेतून त्या विषयाचं स्वरूप, व्याप्ती समजावून सांगितली जाते आणि स्टडी सर्कलच्या शेवटी, चर्चेच्या शेवटी उपस्थित वकील आणि विद्यार्थी यांचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या समस्यांना उत्तर दिली जातात, त्यांचं समाधान केलं जातं आणि या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित वकिलांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आणि या गोष्टीचा अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक वकिलांनी गेल्या 14 वर्षात लाभ घेतलेला आहे. तसंच या स्टडी सर्कलला अनेक मान्यवर वकिलांची उपस्थिती दर्शवलेली आहे अशा वकिलांनी. त्याचप्रमाणे विधी फाउंडेशन तर्फे आणखी एक राबवला जाणारा महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रभाकर हेगडे व्याख्यान. माननीय ॲडव्होकेट कैलासवासी ॲडव्होकेट प्रभाकर हेगडे साहेब यांच्या नावाने ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते, ज्यात माननीय न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासहित अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केलेले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, वरिष्ठ वकील असतील, या सर्वांनी वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या या सगळ्या उपक्रमात ठाणे जिल्हा वकील संघटना आणि वरिष्ठ वकिलांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. हेगडे व्याख्यानमालेमध्ये आम्ही ठाण्यातील जे काही नवोदित वकील आहेत, ज्यांच्या वकिलीला साधारण 5 वर्षापर्यंत वकिली व्यवसाय झालेला आहे, अशा वकिलातून विशेष चमक दाखवणाऱ्या वकिलाची इमर्जिंग ॲडव्होकेट ऑफ द इयर अशी निवड करून त्याचा गौरव करतो. तसेच त्याच कार्यक्रमात ठाण्यातील 2 महाविद्यालयात, म्हणजे विधी महाविद्यालय आहेत, त्यातील 2 सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना देखील गौरवले जाते. मंडळी, कायद्याचा प्रचार आणि प्रसार करताना एक गोष्ट लक्षात आली की सर्वसामान्यांना जेव्हा वाटेल, जेव्हा त्यांना हवं असेल, वेळ असेल, तेव्हा वाचण्यासाठी कायदेविषयक माहिती कशी आणि कुठे उपलब्ध करता येईल. तर या माध्यमातून आमचे सदस्य ॲडव्होकेट बलदेव राजपूत यांच्या संकल्पनेतून विधी दिनदर्शिकेचा उदय झाला आणि गेले अनेक वर्ष आम्ही विधी दिनदर्शिका देखील प्रकाशित करतो, ज्याच्या पाठीमागच्या पानावर विविध कायदेविषयक लेखांची माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ, सातबारा कसा वाचावा, माहितीचा अधिकार, अटक अधिकार, मृत्यूपत्राचा कायदा, वारसाचे कायदे, महसूल कायदे, दिवाणी स्वरूपाचे अनेक कायदे, ज्याच्यात रेंट मॅटर्स असतील किंवा अनेक इतर मॅटर संदर्भात माहिती असेल, जी सर्वसामान्यांना उपयोगी पडणारी आहे. तर अशा माध्यमातून देखील एक काम चालू आहे. विधी फाउंडेशन तर्फे कळवा येथे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र देखील चालवले जाते. मंडळी, विधी फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. म्हणजे त्याच्यात वह्या आहेत, पुस्तकं आहेत, छत्र्या आहेत, गणवेश आहेत, शैक्षणिक लागणारं साहित्य, या सर्व साहित्याचं वाटप करताना आम्हाला आमच्या सदस्यांची आणि वरिष्ठ वकिलांची नेहमीच मदत झालेली आहे. विधी फाउंडेशन तर्फे कळवा, खरेगाव, बदलापूर, पालघर आणि इतर अनेक ठिकाणी विविध कायदेविषयक विषयावर मार्गदर्शन शिबिरं घेतली जातात आणि भविष्यात देखील घेतली जाते. विधी फाउंडेशनचा खो खोचा संघ देखील आहे. जे सदस्य आहेत, ठाण्यातले जे वकील आहेत किंवा वकिलेतर मंडळी आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता विधी फाउंडेशन तर्फे कलाविष्कार नावाच्या सांस्कृतिक
कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जातं, ज्या कार्यक्रमात वकील, त्यांची मुलं, नातेवाईक, त्यांचे विविध जे कलागुण आहेत, मग ते गाण्यासंदर्भात असतील, नाटका संदर्भात असतील किंवा आणि कुठले असतील, हे सादर केले जातात. विधी फाउंडेशन तर्फे वाचनालय देखील आहे. असे अनेक विधी फाउंडेशनचे कार्यक्रम राबवले जातात, भविष्यात देखील राबवले जातात. तर मंडळी, ही झाली विधी फाउंडेशनची थोडक्यात माहिती. मग आता पाहूया आजच्या वेबिनार मध्ये आजचे वक्ते काय सांगतात ते. धन्यवाद. हॅलो. हा अमित बोल. ते हे ऐकू येत होतं का व्यवस्थित? हो, व्यवस्थित ऐकायला येतंय. ते संदीप डोबळ्यांना पण जॉईन केलंय का? त्यांना सांगायला लागेल ना? नाही, गरज नाही. नाही, पण त्यांना कधी सांगणार आहे? कशासाठी? अरे त्यांना ते राईट ऑफ इन्फॉर्मेशनचं द्यायचंय ना त्यांना. हा, ते ढोबळेंना तो आता हा फोन करेल ना. हा, तेच म्हणतोय. तनिष्का, हे तनिष्का, FB लाईव्ह वर जॉईन करून दे. 2 मिनिटं. FB लाईव्ह ला जॉईन करून दे. झाली वेळ. लोक आले का? सुरू झाले. थांबा. तनिष्का सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का आपली? आपली सॉफ्टवेअर इंजिनियर सध्या तनिष्का आहे. मिनिमाइज का केलं? थांबा जरा. हे मिनिमाइज्ड आहे. थांबा. हे मिनिमाइज कर. तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे? कोणाशी? मग स्क्रीन शेअर होती. थांबा, थोड्या म्यूट करू. हॅलो.
अमित, मंगेशला फोन नंबर पाठव ना ढोबळे साहेबांचा. नलावडे मंगेश ओके ओके ओके, कमी करू त्यांना. हॅलो, ऑफ कर पण ते. अरे मी करू का त्यांना कॉल? तू कर पण त्याचा तुझं हे इथला ऑफ कर, म्यूट कर आवाज. ओके. नमस्कार मंडळी, विधी फाउंडेशन आयोजित आजचं वेबिनार काही मिनिटातच सुरू इकडे चालू झालं पाहिजे. परंतु त्यापूर्वी मी ऍडव्होकेट राज नलके आपणास विधी फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. विधी फाउंडेशन ही संस्था 13 मे 2005 रोजी आम्ही ठाण्यातील काही वकिलांनी एकत्र येऊन स्थापन केली. संस्थेचा उद्देश हा कायदेविषयक प्रचार आणि प्रसार करणे हा होता. मंडळी, कायदा माहित नाही सबब न्यायालयात देखील चालत नाही. मग सर्वसामान्य लोकांना कायद्याचा प्रचार आणि प्रसार कसा होणार? त्यांना कायदेविषयक गोष्टींबाबत माहिती कशी होणार? म्हणून हा उद्देश हा प्रामुख्याने होता संस्था स्थापन करण्यामागे. त्याचप्रमाणे वकिली व्यवसायात नव्याने येणाऱ्या वकिलांना अनेक अडचणी असतात, अनेक प्रश्न असतात. ते सोडवण्यासाठी वकील संघटना आहेत, सिनियर्स वकील देखील मदत करतात, परंतु त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत. मग अशा वकिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. त्यांना वकिलीत नव्याने आल्यानंतर जे अनेक प्रश्न असतात, मग अर्ज कसा लिहायचा, केस चालवताना कुठली काळजी घ्यायची, कुठल्या आणखी समस्या आला, एखादी कायदेविषयक बाब नीट समजत नसेल, तर या सगळ्या प्रश्नांची मंगेश बोल. हा बोल. हो, त्यांना ऍड केलं ना. सुरुवात झाली. मंडळी, सन 2006 पासून ठाणे जिल्हा न्यायालयाच्या वकील कक्षाच्या पहिल्या मजल्यावरील मध्ये हे अभ्यासगट चालवले जातात, जिथे एक तज्ञ मान्यवर वकील येतात. त्या विषयावर चर्चा घडवून आणली जाते. त्या चर्चेतून त्या विषयाचं स्वरूप, व्याप्ती समजावून सांगितली जाते आणि स्टडी सर्कलच्या शेवटी, चर्चेच्या शेवटी उपस्थित वकील आणि विद्यार्थी यांचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या समस्यांना उत्तरं दिली जातात, त्यांचं समाधान केलं जातं आणि या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित वकिलांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आणि या गोष्टीचा अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक वकिलांनी गेल्या 14 वर्षात लाभ घेतलेला आहे. तसंच या स्टडी सर्कलला अनेक मान्यवर वकिलांची उपस्थिती दर्शवलेली आहे अशा वकिलांनी. त्याचप्रमाणे विधी फाउंडेशन तर्फे आणखी एक राबवला जाणारा महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रभाकर हेगडे व्याख्यानमाला. माननीय ऍडव्होकेट कैलासवासी ऍडव्होकेट प्रभाकर मंगेश यांच्या नावाने ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. ज्यात हॅलो मंगेश, तुला नंबर पाठवलाय संदीप ढोबळे सरांचा, त्यांना कॉल कर ना. उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केलेले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, वरिष्ठ वकील असतील, या सर्वांनी वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या या सगळ्या उपक्रमात ठाणे जिल्हा वकील संघटना आणि वरिष्ठ वकिलांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. हेगडे व्याख्यानमालेमध्ये आम्ही मंगेश, जे काही नवोदित वकील आहेत, ज्यांच्या वकिलीला संदीप ढोबळे सरांचा नंबर पाठवलाय, त्यांना कॉल कर ना. अशा व्हॉट्सअप केलाय चमक दाखवणाऱ्या वकिलाची इमर्जिंग ऍडव्होकेट ऑफ द इयर अशी निवड करून त्याचा गौरव करतो. तसेच त्याच कार्यक्रमात ठाण्यातील 2 महाविद्यालयात जे विधी महाविद्यालय आहेत, त्यातील 2 सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना देखील गौरवले जाते. मंडळी, कायद्याचा प्रचार आणि प्रसार करताना एक गोष्ट लक्षात आली की सर्वसामान्यांना जेव्हा वाटेल, जेव्हा त्यांना हवं असेल, वेळ असेल, तेव्हा वाचण्यासाठी कायदेविषयक माहिती कशी आणि कुठे उपलब्ध करता येईल. तर या माध्यमातून आमचे सदस्य ऍडव्होकेट बलदेव राजपूत यांच्या संकल्पनेतून विधी दिनदर्शिकेचा उदय झाला आणि गेले अनेक वर्ष आम्ही विधी दिनदर्शिका देखील प्रकाशित करतो, ज्याच्या पाठीमागच्या पानावर विविध कायदेविषयक लेखांची माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ, सातबारा कसा वाचावा, माहितीचा अधिकार, अटक इस्माचे अधिकार, मृत्यूपत्राचा कायदा, वारसाचे कायदे, महसूल कायदे, दिवाणी स्वरूपाचे अनेक कायदे, ज्याच्यात रेंट मॅटर्स असतील किंवा अनेक इतर मॅटर संदर्भात माहिती असेल जी सर्वसामान्यांना उपयोगी पडणारी आहे. तर अशा माध्यमातून देखील हे काम चालू आहे.
विधी फाउंडेशन तर्फे कळवा येथे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र देखील चालवले जाते. मंडळी, विधी फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. म्हणजे त्याच्यात वह्या आहेत, पुस्तकं आहेत, छत्र्या आहेत, गणवेश आहेत, शैक्षणिक लागणारं साहित्य, या सर्व साहित्याचं वाटप करताना आम्हाला आमच्या सदस्यांची आणि वरिष्ठ वकिलांची नेहमीच मदत झालेली आहे. विधी फाउंडेशन तर्फे कळवा, खरेगाव, बदलापूर, पालघर आणि इतर अनेक ठिकाणी विविध कायदेविषयक विषयावर मार्गदर्शन शिबिरं घेतली जातात आणि भविष्यात देखील घेतली जातील. विधी फाउंडेशनचा खो खोचा संघ देखील आहे. जे सदस्य आहेत ठाण्यातले, जे वकील आहेत किंवा वकिलेतर Hello. मंडळी आहेत, त्यांच्या कलागुणांना झाले, वाव join झाले देण्याकरता तर मी- विधी फाउंडेशन तर्फे कलाविष्कार हा सर, आलात का तुम्ही? आलात ना? हा, ओके 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 सर. त्यांची दिसलं, मुलं, दिसलं. नातेवाईक, त्यांचे विविध जे कलागुण आहेत, मध्ये गाण्यासंदर्भात असतील, नृत्यासंदर्भात असतील किंवा हे सादर केले जातात. विधी फाउंडेशन तर्फे वाचनालय देखील आहे. असे अनेक विधी फाउंडेशनचे कार्यक्रम राबवले जातात, भविष्यात देखील राबवले जातील. तर मंडळी, ही झाली विधी फाउंडेशनची थोडक्यात माहिती. आता पाहूया आजच्या वेबिनार हॅलो. आजचे होते काय सांगतात ते. धन्यवाद. Should we start with the meeting or we should wait? स्टार्ट. We should wait for 5 minutes and then we will proceed. No, start. स्टार्ट केलं तर बरं होईल. हॅलो. अमित स्टार्ट कर. स्टार्ट. अमित स्टार्ट कर. अमित स्टार्ट कर. अमित स्टार्ट कर रे. ओके. अमित Good सुरू evening, कर. friends. Myself, Amit Nadkarni. Welcome. I'm welcoming all the participants of Vidhi Foundation for this online lecture series of Vidhi Foundation. I welcome our today's guest, Advocate Sandeep Dobre sir. He is life member of Thane District Court Bar Association. Our today's guest, Advocate Sandeep Dobre, is having a very versatile personality. He is a poet, he is an author, he is a professor. Prior to advocacy, he has worked as an RTI activist. Thereafter, he has passed the LLB degree. He used to teach Marathi language in the degree colleges. Presently, he is specially appointed as a legal professor, Kaida Nirdeshak, in SRPF, that is Special Reserve Police Force, Badewadi Gut number 11, Domboli District, Thane, to enlighten all the basic framework and provisions of law to them, which will be helpful to them in their routine course. I humbly request Sandeep sir, on behalf of Vidhi Foundation, to guide us on today's subject of Right of Information Act. Sir, please proceed. नमस्कार. येते आवाज? क्लिअर आवाज येतोय. बोला. हॅलो. नमस्कार. आवाज येतोय? Sir, we can't hear you. हॅलो. Unmute करा. तुम्ही unmute आहात का?
सर अनम्यूट करा, अनम्यूट. नमस्कार, आता येतोय आवाज? Yes, sir. नमस्कार. सर्वप्रथम विधी फाउंडेशनचे आणि त्यांची जी कार्यकारिणी आहे त्यांचे विशेषतः मला आभार मानणं अतिशय गरजेचं वाटतं. त्याचबरोबर आदरणीय श्री संजय म्हात्रे सर, प्रदीप नेरकर सर आणि ज्यांच्याकडे मी ज्युनियरशिप केली असे श्री विजय कदम सर, त्या सगळ्यांचा आभार मानणं याच्याशिवाय मला पुढे जाणं योग्य वाटत नाही. आणि मी हा विषय सुरू करतोय. विषयाचं नाव आहे महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार कायदा 2005. हा कायदा आपण कसा बघणार आहोत, त्याचे 4 टप्पे आहेत. त्या पहिल्या टप्प्यामध्ये या कायद्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कायद्याची कलम, त्याच्यानंतर अनुभव आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर. या कायद्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे की 1923 पर्यंत आपल्याकडे 1923 चा जो शासकीय गोप्यते अधिनियम 1923 असा एक कायदा अस्तित्वात होता. जो कायदा अस्तित्वात असल्यामुळे आतापर्यंत म्हणजे साधारण 2003 पर्यंत भारतातल्या कुठल्याही नागरिकाला शासकीय कामकाज कसं चालतं हे जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता. मात्र अण्णा हजारे आणि काही कार्यकर्ते यांनी विशेष रेटा लावून हा 1923 चा शासकीय गोप्यते अधिनियम हा कायदा रद्द व्हावा म्हणून बरेच प्रयत्न केले. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा माहिती अधिकार कायदा 2003 असा अस्तित्वात आला. वास्तविक हा कायदा सर्वसमावेशक असतानाही त्याच्यात काही त्रुटी होत्या. काही गोष्टी अशा होत्या ज्या अनावश्यक होत्या. त्याच्यावर अभ्यास करता करता हा कायदा केंद्राला घ्यावासा वाटला. नॉर्मली बघितलं तर सगळे कायदे केंद्राचे असतात. केंद्राने जे बनवलेले कायदे असतात ते राज्य घेतं, कारण आपल्याकडे घटक राज्य पद्धती आहे. महाराष्ट्राने बनवलेला कायदा ज्या वेळेला केंद्राने स्वीकारला त्यावेळेला तो तसाच्या तसा न स्वीकारता त्यात काही आमूलाग्र बदल केले आणि हे बदल आणखीन सोयीचे झाले. महाराष्ट्राचा जो माहितीचा अधिकार कायदा होता हा या कायद्याचा गाभा होता आणि याच्यानंतर जे आलेलं पूर्ण रूप आहे हा माहितीचा अधिकार कायदा 2005. हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 साली अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये 1 ते 31 म्हणजे अतिशय छोटा कायदा आहे, परंतु त्याचा आवाका अतिशय मोठा आहे. 1 ते 31 ही जी कलम आहेत ही पहिल्यांदा वाचून घेणं अतिशय महत्वाची आहे. ती वाचून झाल्यानंतर आपण पुढच्या विषयाकडे वळू. पण हे कायद्याची जी कलम वाचणं थोडंफार किचकट वाटतं प्रत्येकाला की कसं वाचावं. परंतु हाच कायदा नव्हे तर इतर सगळे कायदे, जर आपण सगळे कायद्याचे अभ्यासक आहोत आणि कायदा अभ्यासताना आपल्या लक्षात आलेलं असेल की प्रत्येक कायदा अभ्यासताना त्याची कलम वाचणं, हे त्याचे कॉमा, त्याचे फुल स्टॉप सगळं वाचणं हे थोडंसं किचकट असतं. परंतु हा वाचताना जर आपण मन लावून वाचला तर हा कायदा हा आतापर्यंत आलेल्या सगळ्या कायद्यामध्ये एक चांगला कायदा ठरू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझ्या या मताशी तुम्ही सहमत व्हाल हे आत्ताच्या सत्रानंतर आपल्याला कळेलच. ही 1 ते 31 कलम ही जी काय आहेत ते आपण वाचूया. पहिलं कलम जे आहे ते माहितीचा अधिकार कायद्यातलं कलम 1. हा कायदा, या कायद्याचं नाव माहितीचा अधिकार कायदा 2005 हे एवढंच असून त्याच्यामध्ये थोडंसं विश्लेषण दिलेलं आहे की हा कायदा जम्मू काश्मीर वगळून सबंध भारतात लागू आहे. मात्र गेल्या वर्षीची जी काही जम्मू काश्मीरची स्वायत्तता जी कमी करण्यात आली आणि त्याच्यावर सुद्धा भारताचा अंमल व्यवस्थितपणे लागला गेला, त्यानंतर हा कायदा आता जम्मू आणि काश्मीर मध्येही लागू झालाय. हे याच कायद्याच्या बाबतीत नाही तर इतर बरेचसे कायदे जे आहेत ते पूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये थोडेसे अलिप्त होते. आता मात्र जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतातले सगळे कायदे लागू आहेत. या कायदा वाचताना जो कायद्याची व्याख्या आणि कायद्याचं नाव आणि कायद्याची जी प्रस्तावना आहे ही जर वाचली तर आपल्याला कायदा करणं खूप सोपं जातं. या कायद्यामध्ये कलम 4, 5, 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28 या कलमांचा या कायदा अस्तित्वात आल्यानंतर लगेचच अंमल सुरू झालाय. पण त्याच्यानंतरची जी कलम आहेत किंवा त्याला वगळून जी कलम आहेत ही हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर 120 दिवसात अंमलात आणायची आहेत. आपण कलम 2 मध्ये जाऊ. कलम 2 मध्ये व्याख्या आहेत. या कायद्यामधले बरेचसे शब्द असे जे सहजासहजी काही वेळेला कायद्याच्या अभ्यासकांना सोडले तर सर्वसाधारण माणसांना हे शब्द कधी कधी कळताना कठीण होतात. हे शब्द समजणं खूप गरजेचं आहे, म्हणून व्याख्या हे कलम आपण वाचूया. या व्याख्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यासाठी विशेष मला काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, परंतु केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय शासकीय माहिती अधिकारी आणि मुख्य माहिती आयुक्त हे 3 संज्ञा ज्या आहेत ती जाणून घेणं गरजेचं आहे.
ज्या वेळेला हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेला केंद्रीय माहिती आयोगाची एक स्थापना झाली. हा केंद्रीय माहिती आयोग हा दिल्लीला काम करतो आणि त्यांच्या हाताखाली जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त जे सहाय्यक माहिती आयुक्त म्हणून त्यांना काम करत असतात. त्याच्यानंतर केंद्रीय शासकीय माहिती अधिकारी ज्या शासनाची जे केंद्र शासनाची अधिकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी शासकीय माहिती अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर मुख्य माहिती आयुक्त नेमले जातात. तर सक्षम अधिकारी नेमले जातात. हा सक्षम अधिकारी जो आहे, सक्षम माहिती अधिकारी, ही माहिती अधिकार कायद्यातली पहिली अधिकारिता. यांच्याकडेच आपण अर्ज देतो, यांच्याकडेच आपण आपली मागणी करतो. त्याच्यानंतर आपण जाऊया कलम 3 मध्ये. कलम 2 मध्येच बघू आणखी. त्याच्यात लोकसभेचे सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य प्राधिकरणाचे जे मुख्य असतील ते या कायद्याच्या दृष्टीने त्या विभागाचे प्रमुख मानले जातात. आपण माहितीची जी व्याख्या दिली ही अतिशय काळजीपूर्वक लक्षात घ्यायची. माहितीमध्ये इलेक्ट्रॉनिक माहिती, अभिलेख, आदेश, दस्तऐवज, लॉगबुक, मेमो, कंत्राट, ईमेल, अहवाल, मते, कागदपत्रे, सल्ले, नमुने, प्रेस वृत्त, प्रतिमांची प्रकाशने, आधारभूत माहिती, परिपत्रक इत्यादी गोष्टींची तरतूद आहे. या सगळ्या गोष्टी माहिती या सदरात मोडतात. अभिलेख आणि दस्तऐवज किंवा पत्र, फायली या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. डिस्क, फ्लॉपी ही इलेक्ट्रॉनिक किंवा व्हिडिओ कॅसेट्स, प्रिंट आउट या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माहिती या सदरात मोडतात. आपण कलम 3 मध्ये जाऊ. कलम 3 मध्ये सर्व नागरिकांना हा अधिकार असल्याचं नमूद आहे. ही एका ओळीचीच व्याख्या या कलमात आहे. त्याच्यानंतर मात्र कलम 4 अतिशय विस्तृतपणे आपण बघणं गरजेचं आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर प्रत्येक शासकीय प्राधिकरणाने किंवा कार्यालयाने आपल्या कार्यालयात असलेले नियम, आपल्या कार्यालयाच्या असलेल्या जबाबदाऱ्या, नागरिकांचे अधिकार हे स्वतःहून प्रसिद्ध करणं अतिशय महत्वाचं असल्याबद्दल लिहिलेलं आहे. यामध्ये प्रत्येक कार्यालयाने आपल्याकडे असलेला कर्मचारी वर्ग, त्यांचे पदनाम, त्यांचे वेतन, त्यांच्या बदलीचे नियम आणि त्यांची बदली या जागी आल्यापासून ते पुढच्या जागी जाण्यापर्यंत बदलीसाठी त्यांना काय काय नियम आहेत हे सर्व त्या ठिकाणी नमूद आहेत. त्याच्यानंतर आपण कलम 5 मध्ये जाऊ. हा जो कायदा अस्तित्वात आला, त्या कायदा अस्तित्वात आल्यानंतर 100 दिवसात त्याचा अंमल पूर्णतः झालेला असला पाहिजे आणि प्रत्येक कार्यालयाने त्याचे अर्ज स्वीकारले पाहिजेत, अपील स्वीकारले पाहिजे किंवा अर्जदारास योग्य ते सहकार्य केले पाहिजे अशी यात तरतूद आहे. कलम 6 मध्ये जाऊ आपण. माहिती मिळवण्याची मागणी. माहिती मिळवण्याची मागणी आपण कशी करू शकतो? तर इंग्रजी भाषेत करू शकतो, हिंदी भाषेत करू शकतो आणि राज्य भाषेत देखील करू शकतो. ही माहिती आपण लेखी स्वरूपात केलेली असावी, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केलेली असावी आणि ती शुल्कासह आपण माहिती अर्ज दिला पाहिजे. शुल्क काय असतं आपण ते पुढच्या एका विषयानंतर बघू, परंतु आता थोडक्यात एक नमुना म्हणून सांगतो की प्रत्येक अर्जाला एक 10 रुपयाचं शुल्क आपल्याला लावलं जातं. शुल्क वेगवेगळ्या पद्धतीने भरलं जातं, पण ते आपण पुढे बघू. जर एखादा अर्जदार असा असेल की त्याला लिहिता वाचता येत नसेल किंवा त्याला लिहिण्यास काही अडचणी असतील किंवा तो अपंग असेल, तर अशा अर्जदारासाठी तिथला जो अधिकारी असेल, माहिती अधिकारी असेल किंवा सहाय्यक माहिती अधिकारी असेल, त्याने स्वतःहून त्या अर्जदाराला मदत करायची आणि तो अर्ज त्याने भरून घ्यायचा आहे. दिलेला अर्ज जर चुकून त्या विभागाशी संबंधित नसेल किंवा त्यांच्या पोट विभागाशी संबंधित असेल, तरी तो अर्ज ते जे कार्यालय किंवा तो माहिती अधिकारी तो अर्ज स्वतःकडे न ठेवता आपल्याला परत न पाठवता तो संबंधित विभागाकडे पाठवेल आणि असे करणं त्याला 5 दिवसात आवश्यक आहे. तसं करणं त्याला बंधनकारक आहे. कुठलाही अधिकारी असं म्हणू शकत नाही की हा अर्ज माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित नाही आणि तुम्ही मला का पाठवता. ज्या ठिकाणी आपला अर्ज जाईल त्या ठिकाणावरून तो अर्ज योग्य ठिकाणी पाठवणं हे त्या अधिकाऱ्याचं काम आहे. त्याच्यानंतर आपण बघू कलम 7. एखादा अर्ज आल्यानंतर त्या अर्जानुसार मागणी जी आहे ती शक्यतो शीघ्र स्वरूपात पूर्ण करणं आवश्यक आहे. परंतु कायद्याने एक तरतूद करून ठेवलेली आहे की या कायद्यात 30 दिवसाच्या आत जी माहिती मागितलेली ती देणं बंधनकारक आहे. पण जर ती माहिती देणं बंधनकारक नसेल तर किमान ती माहिती का फेटाळण्यात आली, का दिली नाही याचं कारण तरी कळवलं पाहिजे. हे सगळं करताना जर मागितलेली माहिती याच्यासाठी जर काही शुल्क भरावं लागत असेल तर ते शुल्क भरण्यासाठी त्या अर्जदाराला कळवलं जातं. त्या अर्जदाराला कळवल्यानंतर अर्जदाराने जो
पैसे भरण्यासाठी लावलेला अवधी आहे, तो या अर्जाच्या प्रक्रियेतून वजा केला जातो. म्हणजे 30 दिवसाची जी प्रक्रिया, आणि समजा एखाद्या अर्जदाराला पण अर्ज पाठवल्यानंतर त्या माहिती अधिकाऱ्याने की तुम्ही एवढे शुल्क भरायचे आणि तो त्या वेळेत तो भरू शकला नाही आणि समजा 10-15 दिवस त्याने लावले, तर ते 15 दिवस त्यातून वळते केले जातात, वजा केले जातात आणि त्याच्यानंतर त्याला ती माहिती दिली जाते. 30 दिवसात जर तुमचा अर्ज अर्जाप्रमाणे त्याची माहिती मिळाली नसेल तर समजून जायचं की आपला अर्ज एक फेटाळण्यात आला किंवा आपल्याला माहिती दिली नाही. आपण सरळ सरळ अपिलासाठी जाऊ शकतो. अपिलासाठी जाताना आपण सेक्शन 19 बघणार आहोत, पण ते अजून पुढे आहे. त्याच्यानंतर आपण सेक्शन 8 मध्ये जाऊ. सेक्शन 8 अतिशय महत्वाचा आहे. हा सेक्शन 8 जो आहे तो शासकीय कार्यालयांना एखादी माहिती, कुठली माहिती न देता येऊ शकते याबाबत त्याच्यात नमूद आहे. त्याची एक अख्खी लिस्ट आहे, पण ती लिस्ट वाचतो थोडस एक नजर मारू आपण. ती लिस्ट आहे गुप्तवार्ता केंद्र, मंत्रिमंडळ सचिवालयीन संशोधन व विश्लेषण, महसुली गुप्तवार्ता संचालनालय, केंद्रीय आर्थिक गुप्तवार्ता केंद्र, अंमलबजावणी संचालनालय, गुंगीकारक नियंत्रण केंद्र, विमान चालक संशोधन केंद्र, विशेष सीमा दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत तिबेट सीमा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय सुरक्षा दल, आसाम रायफल, आयकर संचालनालय, राष्ट्रीय तंत्र संशोधन संस्था, वित्तीय गुप्तवार्ता युनिट, विशेष संरक्षण गट, संरक्षण संशोधन व विकास संघटना, सीमा मार्ग विकास मंडळ इत्यादी जे असतात नाहीत, यांना ही माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे, कारण ती भारताच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्याच्यानंतर अशी कलम 8 मध्ये आणखीन एक तरतूद आहे की जर एखाद्या खटल्यामधील एखादी माहिती न्यायालयाने मनाई केली असेल तर ती माहिती देण्यापासून सूट आहे. उदाहरणार्थ आपण प्रमोद महाजनांची केस बघू. प्रमोद महाजनांच्या केसमध्ये जो काही पुरावा आला किंवा ज्या पुराव्याच्या आधारे जे काही न्यायालयाचं कामकाज चाललं, तो पुरावा किंवा ती साक्ष ही सूट करण्यापासून 20 वर्षाची बंदी घालण्यात आली. 20 वर्षापर्यंत प्रमोद महाजनच्या खून खटल्यामध्ये नक्की काय घडलं हे आताही ओपन झालेलं नाही. ते 20 वर्ष तसंच राहिलेलं आहे. त्याच्यानंतर जर संसद किंवा विधिमंडळाच्या अधिकारांचा जर भंग होणारी एखादी गोष्ट असेल तर अशी माहिती देण्यात बजाव आहे किंवा देण्यापासून सूट आहे. लोकहिताच्या दृष्टीने एखादी गोष्ट असेल आणि ती गोष्ट जर सरकारला वाटली देऊ नये किंवा एखाद्या कार्यालयाला वाटलं की बाबा आम्हाला देऊ नये, याच्यात बरंचसं लोकहित दडलेलं आहे, तर अशी माहिती देण्यापासून एक सूट आहे. त्याच्यानंतर लोकहित नंतर त्रयस्थ पक्षाचा स्पर्धात्मक वाद. त्रयस्थ पक्षाबद्दल असेल तर माहिती देण्यापासून सूट आहे, परंतु त्याच्यावर पुढे आपण थोडंसं चर्चात्मक जाऊ. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात त्रयस्थ पक्ष काय, कारण हा एक वेगळा विषय होईल. विदेशी गुप्त माहितीची विदेशी देशाकडून किंवा विदेशी राजकीय काय म्हणतात त्याला, विदेशाच्या ज्या गुप्तहेर खात्यात गुप्त माहिती विदेशाची जी मिळालेली असेल ती माहिती, अशी माहिती जी असेल की ज्याने सार्वभौमत्वाला काही त्रास होईल किंवा भीती होईल किंवा असं काही अडचण होईल अशी माहिती असेल तर ती देण्यापासून सूट आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत जीवन, एखाद्याचं व्यक्तिगत जीवन असेल आणि त्याबाबत जर माहिती मागितली तर त्यापासून ह्या कायद्यातून सूट आहे. त्याच्यानंतर गुप्त माहितीचा स्तोत्र सांगण्यापासून सूट आहे. त्याच्यानंतर गुन्हेगारांना फायदा होईल अशी कुठलीही माहिती ही उघड करण्यापासून सूट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आणि सचिवांचे जे सल्ला मसलती आहेत त्या या कायद्यातून वगळण्यात आलेल्या आहेत माहिती देण्यापासून. निर्णय गेल्यानंतर जी निर्णयाची प्रत आहे मंत्रालयाच्या ती देण्यापासून सूट आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत किंवा खासगीपणाचे उल्लंघन होईल अशी कोणती माहिती असेल तर ती देण्यापासून सूट आहे. पण जी संसदेला आणि विधानमंडळास देता येते ती नाकारणे शक्य नाही. ती माहिती जी आहे ती देणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ ह्यासाठी स्वरूपसिंग नाईक नावाची एक जी केस आहे, स्वरूपसिंग नाईक वर्सेस महाराष्ट्र सरकार, या केसमध्ये ती तरतूद होती की जी माहिती संसद किंवा विधिमंडळाला देता येते ती माहिती तुम्ही नाकारू शकत नाही. ती कायद्यात तशी स्पष्ट तरतूद आहे आणि 20 वर्षापूर्वीची माहिती देण्यासाठी कुठलेही बंधनं नाहीत. त्याच्यानंतर आपण कलम 9 मध्ये जाऊ. नकार देण्याची कारण, कुठलाही कायदा बनण्यापेक्षा माहितीच्या अधिकार कायद्यातील जर एखादी माहिती देण्यापासून जर नकार दिला गेला एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या प्राधिकरणाने तर तो नकार दिल्यानंतर ती नकाराची कारणं
तिथे खास करून नमूद केली पाहिजे. जसं आपण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की एखाद्या न्यायालयामध्ये एखादी ऑर्डर झाली, नुसती ऑर्डर दिली की ह्याला फाशी द्या किंवा याला शिक्षा द्या किंवा याला सक्तमजुरीची शिक्षा द्या, तर तेवढंच चालण्यासारखं नाही. तर त्याच्यासाठी स्पष्टीकरण आवश्यक आहे की या व्यक्तीला ही शिक्षा का द्यावी. तसंच ही या अधिकाराखाली जो कोणी अर्ज करतो त्या अर्जदाराला त्याला नकार देण्याची कारणं ही त्या अधिकाऱ्याने कळवणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर कलम 10 बघू. कलम 10 आहे की ज्या शासकीय कार्यालयात जी माहिती आहे किंवा ज्या संचिका आहेत किंवा ज्या फाईल्स आहेत या सगळ्या त्यांनी अद्ययावत करायच्या आहेत, त्याचं पृथक्करण करायचं आहे की कुठली माहिती देण्यासारखी आहे, कुठली माहिती देण्यासारखी नाही, आणि जी माहिती देण्यासारखी आहे तिला नंबरिंग करायचं आहे. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. कोणी बरेच कार्यालय हे नीट लक्षात घेत नाहीत आणि बऱ्याच कार्यालयामध्ये याच्यापासून पळवाट काढली जाते आणि ज्या वेळेला कोणीतरी असं टोकतं त्यांना की बाबा तुम्ही याच्यावर नंबरिंग का नाही केलं, त्यावेळेला त्यांची पळापळ होते. त्याच्यानंतर आपण कलम 11 मध्ये जाऊ. त्रयस्थ पक्षाची माहिती. जर आता आपण जे कोणी हे सत्र बघताय, हे सत्र बघताना जर तुम्हाला वाटलं की माझी खासगी माहिती मिळवावी, ही तुम्ही माहिती अधिकाराखाली कोणाकडे मागू शकता का? तर शक्यच नाही. तर असंच आहे की जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीची तुम्ही माहिती मागत असाल किंवा एखादी खासगी माहिती मागत असाल तर ती देण्यापासून या कायद्यातून सूट आहे. मात्र जर एखादा अर्ज असा आला आणि समजा आता कोणीतरी विचारलं की बाबा अमुक एक पंतप्रधान, ते त्यांचं शिक्षण कुठल्या युनिव्हर्सिटीत झालेलं आहे आणि त्याची कागदपत्र आम्हाला द्या, असा ज्या वेळेला अर्ज येईल त्यावेळेला त्या अधिकाऱ्याने काय करायचं, जे त्रयस्थ व्यक्ती आहे, जे पंतप्रधान आहेत किंवा ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांना एक इंटिमेशन लेटर पाठवायचं, एक पत्र पाठवायचं आणि सांगायचं की तुमच्याबद्दल अशी अशी माहिती मागण्यात आली आहे, तर तुम्हाला ती द्यावी किंवा न द्यावी याबद्दल तुमचा अभिप्राय काय. यानंतर ही प्रक्रिया त्यांनी 10 दिवसात करायला हवी. त्याच्यानंतर जर त्रयस्थ पक्षाने त्याबद्दल मज्जाव केला किंवा सांगितलं की माझी माहिती देऊ नका, तर त्या अधिकाऱ्याने स्वतः निर्णय घ्यायचा की त्यांचं आलेलं उत्तर आणि मागे मागणी केलेले अर्ज हे योग्य आहे की नाही, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःहून त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे की माहिती द्यायची किंवा न द्यायची. मात्र अशी माहिती देताना त्रयस्थ पक्षाची असेल तर त्रयस्थ पक्षाला नोटीस देणं बंधनकारक आहे, अशी या कायद्यात नमूद आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया कलम 12 मध्ये. केंद्रीय माहिती आयोग 12, 13, 14 12, 13, 14, 15, 16, 17 ही जवळपास एकच कलम रिपीट झालेली आहेत, फक्त ती केंद्र आणि राज्य अशा 2 वेगवेगळ्या प्रकरणात आहे. आपण बघूया काय म्हणतं केंद्रीय 12 कलम 12 केंद्रीय माहिती आयोग. केंद्र सरकारचा जो आयोग नेमला गेलेला आहे त्याला केंद्रीय माहिती आयोग असं म्हणतात. त्याच्यात मुख्य माहिती आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त असा एक 11 जणांचा संच असू शकतो. जास्तीत जास्त 10 जण या केंद्रीय आयोगात काम करू शकतात. यामध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री अशा तिघांनी मिळून हा केंद्रीय माहिती आयोग नेमायचा आहे किंवा त्याची शिफारस करायची आणि त्याच्यावर राष्ट्रपती महोदयांची सही झाल्यानंतर मगच हा केंद्रीय आयोग जो आहे तो कार्यरत होतो. हे जे आयुक्त नेमलेले आहेत ते कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, प्रशासन, शासन, ज्ञान, अनुभव इत्यादी बाबतीत जे पारंगत असतील किंवा जे विशेष त्यांचं कार्य असेल अशा व्यक्तींना नेमणूक केलं जातं आयुक्तपदी. आणि मात्र असं करताना हे नेमणूक केलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे लाभाचं इतर कोणतंही पद अस्तित्वात नसावं, ही याच्यासाठी अट आहे. त्याच्यानंतर कलम 13 जाऊ आपण. पदावधीचा सेवा आणि शर्तींचा पदावधी. जी व्यक्ती आयुक्त म्हणून नेमली जाते ती जास्तीत जास्त 5 वर्ष माहिती आयुक्तपदी काम करू शकते. त्यांची पुनर्नियुक्ती किंवा फेरनियुक्ती होऊ शकत नाही आणि जास्तीत जास्त ते 65 वर्षापर्यंत या पदावर कार्यरत राहू शकतात. त्यांचा जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींकडे देऊ शकतात आणि किंवा राष्ट्रपतीच फक्त त्यांना त्या पदावरून दूर करू शकतात. आणि जर अशी एखादी व्यक्ती जर माहिती आयुक्तपदी काम करत असेल आणि त्यांना काही विशेष वेतन किंवा काहीतरी लाभाचं पद त्यांच्याकडे असेल आणि त्या लाभाच्या पदातून त्यांना काही इन्कम असेल, काही मिळकत असेल, तर ती त्यांची माहिती आयुक्त म्हणून जी त्यांना मिळणारी पगार किंवा मानधन आहे त्याच्यातून ते पैसे वजा केले जातात आणि उरलेली रक्कम त्यांना मानधन म्हणून दिलं जातं. कलम 14 बघू. आयुक्तास काढून टाकण्याचे अधिकार. जर एखाद्या आयुक्तपदी असलेल्या व्यक्तीने गैरवर्तणूक केली किंवा त्यांच्यामध्ये अकार्यक्षमता आढळून आली किंवा सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केली आणि त्या चौकशीत ते दोषी आढळले किंवा राष्ट्रपतींचा आदेश असेल आणि त्यांना निलंबित करण्यात आलं
किंवा तो नादार ठरले किंवा नैतिक अधपतन झालं असेल किंवा दोष सिद्ध झाले असतील, अशा आणि इतर काही कारणासाठी त्यांना त्या आयुक्त पदावरून निरसित करण्यात येतं, काढून टाकण्यात येतं. त्यांची जर समजा मानसिक किंवा शारीरिक विकलांगता आली असेल तरी देखील त्यांना त्यातून काढता येतं. आपण कलम 15 बघू. कलम 15 राज्य माहिती आयोग. जसं आपण आताच कलम 14 केंद्रीय माहिती आयुक्त बद्दल बघितलं, सेम जसंच्या तसं तीच कारणं, तीच फक्त तिथे राष्ट्रपती आहेत आणि राज्यात राज्यपाल आहेत. राज्यपाल देखील मुख्य माहिती आयुक्त आणि त्यांचे सहाय्यक आयुक्त जे 10 जण आहेत त्यांच्या बाबतीत याच पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबवू शकतात. 16 आणि 17, 16 मध्ये पदावधी आणि शर्ती त्याच राज्याच्या बाबतीत आहेत की जास्तीत जास्त 5 वर्ष, वयोमान जास्तीत जास्त 65 वर्ष आणि ते इतर कुठल्याही लाभाचं पद धारण केलेले नसावेत. आणि 17ला आहे पदावरून काढून टाकण्याची पद्धती. जर परत तेच जे केंद्रात आहे तेच की जर ते विकलांग ठरले, नादार ठरले किंवा ते लाभाचं पद धारण केलेलं असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाने किंवा यथोचित न्यायालयाने जर सांगितलं असेल की ही योग्य व्यक्ती नाही तर, किंवा त्यांनी काही गुन्हा केला असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यात अधपतन झालं, त्या जागेला त्या मानमराताबाला जर साजेसं काम त्यांच्याकडून होत नसेल तर मात्र राज्यपाल सुद्धा मुख्य माहिती आयुक्तांना त्या पदावरून दूर करू शकतात. त्याच्यानंतर कलम 18 आहे आयोग, अधिकार, कार्य, अपील आणि शास्ती. आयोगाने काय काय काम करावं, काय करू नये याबाबत कलम 18 म्हणते अर्जदाराला जर एखाद्या नकार दिलेला असेल तर त्याचं अपील प्रोसिडिंग चालू करावी. त्याची कालमर्यादा काय असेल किंवा काय असेल, अधिक शुल्क घेतलेलं असेल किंवा दिशाभूल करणारी किंवा खोटी माहिती दिलेली असेल किंवा तक्रार मध्ये कुणाला बोलायचं का मध्ये काही बोलायचं का कुणाला? हॅलो, आपण कंटिन्यू करा नंतर प्रश्नाचे. हा, आयोग, अधिकार, कामे किंवा अपील शास्त्री याबद्दल जे काही नियम करायचे आहेत ते आयोगाला अधिकार आहेत. त्याच्यानंतर जर एखाद्या अधिकाऱ्याने अधिक शुल्क घेतलं असेल किंवा दिलेली माहिती दिशाभूल करणारी किंवा खोटी असेल अशा बाबतीत किंवा एखाद्या माहिती अधिकाऱ्याची किंवा एखाद्या प्राधिकरणाची तक्रार करायची असेल अशा बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे आयोगाला आहेत. आयोग ज्या वेळेला आयोग म्हणून काम करतो किंवा ज्या वेळेला माहिती आयुक्त म्हणून जे ते काम करत असतात त्यावेळेला आपल्या दिवाणी प्रक्रिया संहितेत जसे 1908 प्रमाणे जे न्यायाधीशांना अधिकार आहेत ते सगळे अधिकार या माहिती आयुक्तांना असतात. हे विशेष लक्षणीय. मात्र काही वेळेला दिवाणी न्यायालयाचे अधिकार वापरताना काही आयुक्त आपल्या नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन वागलेले आहेत. अशी एक केस थोडस आपण रेफर करू पुढे की ज्या वेळेला माहिती आयुक्तांनी फक्त माहितीशी संबंधित निर्णय देणं अपेक्षित असताना त्या माहिती आयुक्तांनी चक्क अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आणि मग त्यात कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि मग कोर्टाने ते आदेश रद्दबातल ठरवले. म्हणजे असे काही ठिकाणी होऊ शकतात. पण आयोगाची कर्तव्य जे आहेत ती आयोगाची कर्तव्य पार पडताना, कामकाज करताना आयोगाला चक्क दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत. त्यानुसार ते कुणाला समन्स पाठवू शकतात, ऑर्डर्स काढू शकतात, लेखी किंवा तोंडी पुरावा घेऊ शकतात, दस्तऐवज सादरण करण्याची परवानगी मागू शकतात. कलम 19 हे अतिशय महत्वाचं कलम एवढ्यासाठी आहे कारण माहिती अधिकाराखाली केलेला अर्ज त्याची अपिलाची जी पद्धती आहे ती पद्धती या कायद्यात 19 कलमात सांगितलेली आहे. एखादा अर्ज केल्यानंतर 30 दिवसात जर आपल्याला माहिती मिळाली नाही किंवा माहिती फेटाळली किंवा चुकीची माहिती दिली किंवा माहिती देण्यापासून काहीतरी अडथळा निर्माण केला तर आपण त्या अधिकाऱ्याविरुद्ध, त्या माहिती अधिकाऱ्याविरुद्ध अपील दाखल करू शकतो. हे अपील कलम 19 नुसार दाखल होतं आणि हे माहिती अधिकाराचा अर्ज दिल्यानंतर 30व्या दिवसानंतर सुरू होतं. म्हणजे 31व्या दिवशी तुम्हाला अपिलाच्या प्रोसिडिंगचे अधिकार तुम्हाला मिळतात. 31 दिवसापासून 60 दिवसापर्यंत म्हणजे पहिल्या 30 दिवसात तुम्हाला माहिती मिळणं अपेक्षित आहे तर पुढच्या 30 दिवसात तुम्हाला अपिलानुसार ती अपिलाची कारवाई, अपिलाचा अर्ज करता येतो. तो कलम 19 मध्ये आहे. पहिलं अपील 30 दिवसात करायचंय, दुसरं अपील 90 दिवसात करायचंय. परंतु इथे थोडासा एक खास कळगा आहे म्हणता येईल की जर पहिल्या अपिलेट अथॉरिटीला आणि पहिल्या माहिती अधिकाऱ्याला जर वेळेचं बंधन असलं तरी माहिती आयोगाला मात्र वेळेचं कुठलंही बंधन नाही.
माहिती आयोगाकडे केलेलं दुसरं अपील हे कधी येतं. आता थोडस लवकर येऊ लागलंय, पण पूर्वी असं झालं होतं की एक माझा 2007चा अर्ज जो आहे तो चक्क 2011 मध्ये त्याची अपील सुनावणी आली. त्याच्यामुळे झालं असं की ज्या कारणासाठी मी अपील केलं होतं त्या अपिलाचा जो मूळ उद्देश आहे तोच निघून गेला आणि त्याच्यानंतर तो विषय संपलेला होता. तर काही वेळेला असं होतं, पण ते आता बरंच योग्य चाललंय असं म्हणतायत. त्याच्यानंतर जर एखादा अपील करायला आपण उशीर झाला तर नेहमी आपण डिलेचा अर्ज करतो. तशा पद्धतीने एक अर्ज करायचा आहे की आता अमुक अमुक कारणासाठी मला हा अर्ज वेळेत करता नाही आला, अपील करता नाही आलं. माझी अपील माझा जो उशीर माफीचा अर्ज आहे, विलंब माफीचा अर्ज, तो माझा मान्य करण्यात यावा आणि मला अपील दाखल करण्याची, अपील चालवण्याची परवानगी द्यावी. त्याच्यानंतर कलम 20 मध्ये जाऊ आपण. शास्ती. एखाद्या माहिती अधिकाऱ्याने जर जाणून बुजून माहिती नष्ट केली किंवा खोडसाळपणे दिली नाही किंवा चुकीचा माहिती दिली किंवा जाणून बुजून दिली नाही तर त्याला शास्ती काय करता येईल याबाबत या कायद्यातील कलम 20 मध्ये तरतूद आहे. त्यानुसार जर एखाद्या अधिकाऱ्याने असं काही गैरवर्तणूक केली, जर माहिती दिली नाही तर त्याला प्रत्येक दिवसाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त ही रक्कम 25,000 रुपयापर्यंत होऊ शकेल इथपर्यंत दंडाची तरतूद आहे. माहिती अधिकार कायद्याला बरेचसे शासकीय कर्मचारी घाबरतात ते ह्या एका कलमामुळे, कारण याच्या दंडाची तरतूद फक्त पैशाचीच नसून त्यांच्या विरुद्ध खातेनिहाय चौकशीची सुद्धा व्यवस्था आहे. आणि जर एखाद्या व्यक्ती त्याच्या दोषी आढळला तर त्याच्यावर कार्यालयीन कारवाई सुद्धा होऊ शकते. अशी पद्धत या कलम 19 मध्ये आहे. की पण हे करताना त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याची पण आवश्यकता आहे, असं या कायद्यात नमूद आहे कलम 20 मध्ये. कलम 21. कलम 21 बघतो आपण सद्भावनापूर्वक केलेलं कृत्य. एखादं कार्यालयीन कामकाज करत असताना जर एखादी चूक घडली, समजा आता एखादा फायर ब्रिगेडची गाडी चालली आहे आणि फायर ब्रिगेडच्या गाडीला कॉल आलेला आहे की त्यांना खूप मोठी आग लागलेली आहे, ती आग विझवायची आहे. असं करताना एखाद्या गाडीला ते समजा डॅश करून गेले किंवा एखाद्या माणसाला काहीतरी दुखापत झाली, जाताना एखादा कॉर्नर लागला किंवा एखादा धक्का लागला आणि तो माणूस पडला. पण हे करताना त्यांना त्या माणसाला काहीतरी त्रास द्यावा किंवा त्या गाडीला धक्का मारावा हा त्यांचा हेतू नव्हता. हेतू काय होता तर ती आग विझवणं. म्हणजेच काय तर त्यांचं जे कार्य होतं ते सद्भावनापूर्वक कृती करण्याचं होतं. असं करताना जर एखादा अपघात घडला किंवा एखादी चुकीची गोष्ट घडली तर सद्भावनापूर्वक केलेलं कृत्य म्हणून त्या कृत्याबद्दल त्यांना दोषी मानता येत नाही, किंबहुना त्यांना हा कायदा संरक्षण देतो. त्याच्या विरुद्ध कुठलाही दावा किंवा खटला किंवा न्यायालयीन कारवाई होत नाही. कलम 22. कलम 22 हे अधिनियमाचा परिणाम. 1923 चा जो कायदा होता शासकीय गोपनीयते अधिनियम, हा या कलम 22 ने निरसित करण्यात आला. त्याच्यानंतर कलम 23 न्यायालयाच्या अधिकारातेस रोध. जर माहिती अधिकार कायद्यातली एक विशेष बाब अशी आहे की कुठलाही अर्जदाराचा जो अर्ज आहे त्याबाबत तुम्हाला थेट कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही. मात्र जर एखादा अपील जे कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन निर्णय झालेला असेल तर मात्र न्यायालयात जाता येतं आणि त्याच्यावर काही लँडमार्क जजमेंट आहेत. त्या लँडमार्क जजमेंट मी पुढे पाठवलेले आहेत. आपण त्याचा थोडा पुढेही उहापोह करू. परंतु एक लक्षात येईल की न्यायालयाच्या अधिकारातेला त्यात रोध आहे. कलम 24. हा कलम बऱ्याचदा एक प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये येतो की यांना हा कायदा लागू आहे का, त्यांना कायदा लागू आहे का. येस, काही विविध संघटना ज्या आहेत त्यांना हा कायदा लागू नाही. उदाहरणार्थ गुप्त वार्ता किंवा सुरक्षा बल अशा संदर्भात जी काही कामकाज पद्धती आहेत त्यांना हा कायदा लागू नाही. मात्र त्या डिपार्टमेंटमध्ये जर एखादा भ्रष्टाचार होत असेल किंवा त्यांच्याकडून होत असलेलं काम हे मानवी हक्काच्या विरोधात होत असेल तर अशा वेळेला केंद्र सरकारच्या मान्यतेने या विभागातली माहिती आपल्याला मिळवता येते. कलम 25. सनियंत्रण आणि अहवाल देणे. प्रत्येक अधिकारी तिकडे किंवा प्रत्येक कार्यालयामध्ये वर्षभरात जेवढे अर्ज आले त्या अर्जांवर केलेली कारवाई, त्याच्यावर दाखल झालेली अपील, त्याच्यावर झालेले निर्णय याची संचिका बनवून त्यांचा 1 वर्षाचा पूर्ण ताळेबंद बनवून ही संचिका जर ते राज्यात असेल तर राज्याकडे, केंद्रात असेल तर केंद्राकडे त्या डिपार्टमेंटने देण्याचे निकष घालून दिलेले आहेत. आणि त्यानुसार त्यात अशाही काही तरतुदी केलेल्या आहेत की जर एखाद्या माहिती अधिकाऱ्याने दिलेली नसेल माहिती तर त्याच्या विरुद्ध अपील किती झालं, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली का, त्यांनी रक्कम किती भरली वगैरे वगैरे
अशा शिफारसी या कायद्यात आहेत. कलम 26 सांगते की हा कायदा आल्यानंतर केंद्राच्या आणि राज्याच्या शक्य तितक्या डिपार्टमेंटने तो कायदा आपल्याला लागू आहे याबाबत जनमत जे आहे ते निर्माण करायचं, वेगवेगळ्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज करायच्या, माहिती आणि प्रसारण कार्यालयाने किंवा केंद्राच्या डिपार्टमेंटने हा कायदा कसा अस्तित्वात आला आणि त्याचे लोकांना उपयोग काय याची जाहिरात करायची, लोकांना उत्तेजन द्यायचं, लोकांना चालना द्यायची, त्याचं साहित्य प्रसार आणि इत्यादी बद्दल माहिती द्यायची, अशी ही स्वतःहून करण्याची जी कार्य आहे ती शासनासाठी बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आहे केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार 27. जर या कायद्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचा किंवा त्याच्यात काही नवीन ऍड करायचं असेल तर असं करण्याचा अधिकार हा कलम 27 मध्ये केंद्र शासनाकडे आहे. काही 2 वर्षापूर्वी असा एक विषय आला होता बघा की एक केंद्रीय माहिती आयुक्तांना काढण्याचे अधिकार पंतप्रधानांनी स्वतःकडे घेतले. त्यावेळेला हे कलम 27 बरंचसं चर्चेत आलं की जर राष्ट्रपती साहेबांच्या सहीने जर हा कायदा अस्तित्वात आला तर पंतप्रधानांना त्यांना बोलवण्याचे अधिकार आहेत का? तर तुमच्या लक्षात आलं असेल की माहिती आयुक्तांना नेमण्याचे किंवा त्यांची जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यात काम करण्याचे अधिकार पंतप्रधानांना आहेत, विरोधी पक्षनेत्याला आहे आणि पंतप्रधानांनी एक नामनिर्देशित केलेला केंद्रीय मंत्र्याला अशा आहेत. फक्त त्याच्यावर सही होणं ही राष्ट्रपती साहेबांची जबाबदारी. अशा वेळेला हे कलम अतिशय चर्चेत आलं होतं आणि त्यात तशी तरतूद आहे, त्याच्यामुळे जास्त त्याच्यावर उहापोह करण्याची काही फार गरज नाही वाटली. फक्त मीडियाने हा प्रश्न बऱ्यापैकी उचललेला होता. कलम 28 सक्षम प्राधिकरण नियम करण्याचा अधिकार. प्रत्येक सक्षम प्राधिकरणाने काय नियम करावेत. काही वेळेला असं होतं की एखाद्या कार्यालयात जी कागदपत्र आहेत किंवा एखाद्या फ्लॉपी आहेत किंवा एखाद्या डिस्क आहेत त्याच्या किमती ठरलेल्या नसतात. साधारण A4 किंवा A4चा पेपर असेल किंवा ग्रीन लेजर पेपर असेल किंवा फुलस्केप असेल तर याची साधारणपणे ₹2 एक पेजला ठरू शकते. परंतु काही ठिकाणी आराखडे असतात, त्या आराखडे इतक्या मोठ्या साईजचे असतात की ते ₹2 देणं शक्य नाही. मग माहिती अधिकाराच्या नियमात प्रत्येक पानाचे ₹2 आकारणी करणं हे शक्य नाही. मग अशा वेळेला त्या कार्यालयाने आपापल्या जबाबदारीवर किंवा आपापला येणारा खर्च यानुसार काही नियमन करण्याची जी जबाबदारी आहे ती कलम 28 मध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर 29 मध्ये नियम सभागृहासमोर ठेवणे. जे नियम या कायद्यात नव्याने आलेले आहेत हे सर्व त्या सभागृहासमोर ठेवणे हे या कलमात नमूद आहे. तर कलम 30 अडचणी दूर करणे. जर कायद्यात काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर जास्तीत जास्त 2 वर्षात त्या अडचणी दूर करणं ही तरतूद या कायद्यात आहे. त्याच्यानंतर आपण शेवटचं कलम बघतोय, कलम 31. 2002 चा 3 हा कायदा याआधी जो होता तो कायदा होता महाराष्ट्र माहितीचा अधिकार आणि केंद्रीय माहितीचा अधिकार, जो अतिशय प्राथमिक स्वरूपातला होता आणि त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी होते. तो निरसित करण्यात आला किंवा तो रद्द करण्यात आला. हे कायद्याची 31 कलम. तुमच्या लक्षात आलं असेल की 1 ते 31 कलम आपण वाचली. कदाचित काही कलमांचा फार स्पष्टीकरण करण्यासाठी हे व्यासपीठ नाही होणार, परंतु प्रत्येकाचा एक साधारण अंदाज आला असेल की प्रत्येक कलम काय म्हणते. कायदा वाचणं तसं थोडंफार किचकट असतं, परंतु जर लक्षात आलं की एकदा कायदा आपल्यासाठी का आलाय, पहिली जर 2 कलम वाचली तर त्या का वाचावा याचं बरंचसं ज्ञान आपल्याला होतं. ठीक आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे हा कायदा वाचताना हा कायदा वाचताना एक लक्षात आलं असेल की आजवरचे जेवढे कायदे होते हे सगळे कायदे आपल्याला त्याच्या अंमलाखाली आपण होतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की केंद्राने किंवा राज्याने जो कायदा बनवला तो इथल्या लोकांसाठी होता आणि तो लोकांनी त्या कायद्यानुसार वागायचं होतं. माहिती अधिकार कायदा 2005 असा एकमेव कायदा आहे की तो लोकांसाठी केला गेलेला कायदा आहे आणि हा कायदा शासनाच्या वर कसा आपण अंमल ठेवायचा किंवा शासनाकडून आपण कामकाज कसं करून घ्यायचं किंवा शासनाकडून कशी माहिती करून घ्यायची
यासाठी शासनासाठी बंधनकारक असा कायदा आहे. त्याच्यामुळे हा कायदा फक्त 1 ते 31 कलमाचा असला, अतिशय छोटा कायदा असला तरी त्या कायद्याचा आवाका अतिशय मोठा आहे असं म्हणण्याला बऱ्यापैकी वाव आहे. हा कायद्याचा एक आपण साधारण एक टप्पा बघितल्यानंतर आपण जाऊ आता कायद्याचे अर्ज कसे बनवायचे. कलम 5 मध्ये कलम 3 नियम 5 नुसार, एक मिनिट हा, माझं थोडंसं हे करू. या कायद्याचा अर्ज करताना अधिनियम 5 कलम 3 नुसार एक अर्ज करायचा असतो, ज्याला सर्वसाधारणपणे आपण जोडपत्र अ म्हणतो. जोडपत्र अ, माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 नुसार अर्ज, हे त्याचं टायटल असतं. त्याच्यानंतर खाली लिहायचं असतं की प्रति, माहिती अधिकारी आणि संबंधित प्रशासनाचं नाव, उदाहरणार्थ ठाणे जिल्हा न्यायालय, मुख्य माहिती अधिकारी, त्यांचा पत्ता, त्याच्या खाली नाव लिहायचंय. माहिती अर्जदाराचे नाव ऍडव्होकेट संदीप दिगंबर ढोबळे, 1/6 अँथोनी डिमोलो कॉलनी, गणेशवाडी, कांजूरमार्ग, मुंबई 400002. त्याच्यानंतर मला लिहायचंय की आवश्यक माहिती. हा आवश्यक माहिती जो हा विषय आहे तो अतिशय काय म्हणता येईल त्याला, भेदक असा. पहिल्यांदा तर लक्षात घ्यायचं की हा कायदा हा माहितीचा अधिकार आहे, हा माहितीची भीक नाहीये. त्याच्यामुळे आवश्यक माहिती लिहिताना तुमची माहिती जी मागण्याची जी पद्धती आहे ती इतकी निशाणे पद्धतीची असायला हवी की जी मागताय माहिती ती बोचरी असायला पाहिजे आणि ती त्यांना देण्याशिवाय पर्याय नसावा. जर आपण मिळमिळीतपणे जर तो अर्ज केला आणि जर मिळमिळीतपणे एखादी माहिती मागितली तर ती माहिती आपल्याला फायदेकारक होऊ शकत नाही. म्हणजे ती माहिती आपल्याला मिळण्यापासून बऱ्याच अडचणी येऊ शकतात. जर एखाद्या गोष्टीला आपण कुठे अन्य वळसे घेतले किंवा दयामाया किंवा भीक मागितली अशा पद्धतीने मागितलं तर त्या माहितीचा अर्ज तेवढा तंतोतंत होत नाही. उदाहरणार्थ जर आता एखाद्या ठिकाणची माहिती मागायची आणि मी माहिती मागताना मी म्हटलं की आदरणीय महोदय, अमुक अमुक गोष्टीची मला माहिती दिल्यास आपली माझ्यावर कृपा होईल, असं जर झालं, हे विनंती पत्र स्वरूपात झालं, तर अशी माहिती न मागता आपल्या कार्यालयात उपलब्ध असलेली ही माहिती देण्यात यावी. बस हा तुमचा आवश्यक माहितीचा रकाना. याच्यापेक्षा अधिक शब्द किंवा अधिक काहीतरी शब्दछल करण्याची काही आवश्यकता नाही. अगदी रोख पद्धतीने जर माहिती मागितली तर तुम्हाला माहिती जी मागितली ती तशीच्या तशी मिळेल, त्याच्यात काही वाद नाही. पण समजा नाही माहिती मिळेल तर काय करायचं ते आपण अपिलात बघू पुढे. परंतु पहिला जोडपत्र अ, माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 ही पहिली लाईन, त्याच्यानंतर प्रति, माहिती अधिकारी, त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव, त्याच्यानंतर आवश्यक माहिती आणि त्याच्या खाली लिहायचंय की सदर माहिती मला स्वतः येऊन स्वीकारेल किंवा टपालाद्वारे स्वीकारेल. त्याच्यानंतर उजव्या कोपऱ्याला अर्जदाराची सही असेल, डाव्या कोपऱ्याला आपण जसं सगळे न्यायालयीन अर्ज करतो त्याच्यात लिहितो की दिनांक आणि ठिकाण. एवढं लिहिलं की तुमचा अर्ज पूर्ण झाला. पण असं समजू नका अर्ज पूर्ण झाला, अजून एक महत्वाची बाब राहिली आहे. या अर्जाच्या वरती किंवा जिथे जागा असेल तिथे 10 रुपयाचा मुद्रांक लावणं आवश्यक आहे, नाहीतर तो आपला अर्ज इनव्हॅलिड ठरतो, तो अर्ज गैरलागू ठरतो. बहुतेक ठिकाणी 10 रुपयाचं मुद्रांक शुल्क स्वीकारलं जातं, परंतु काही अधिकारितेने किंवा काही कार्यालयामध्ये स्वतःचे असे काही वेगळे नियम बनवलेले आहेत. उदाहरणार्थ रेल्वे आणि पोस्ट. रेल्वेमध्ये जर तुम्ही 10 रुपयाचा मुद्रांक दिला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होतो, कारण त्यांनी स्वतःच्या कार्यालयासाठी काही वेगळे नियम बनवलेले आहेत. तर पोस्टात देखील अशीच परिस्थिती आहे. रेल्वेमध्ये जर तुम्हाला माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 10 रुपये शुल्क जे आहे ते तिकिटाच्या स्वरूपात द्यावं लागतं. रेल्वेचं जसं तिकीट असतं तसं त्यांना RTIचं तिकीट मागावं लागतं. पण याच्या दुर्दैवाची बाब अशी आहे की असं तिकीट फक्त विटी म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे जाऊन तुम्हाला घेता येतं. तर पोस्टातलं जर तुम्हाला मुद्रांक शुल्क भरायचं असेल किंवा 10 रुपये शुल्क भरायचं असेल तर त्याच्यासाठी पे ऑर्डर घ्यावी लागते. आणि ही पे ऑर्डर जी आहे ती 10 रुपयाची पे ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला 11 रुपये मोजावे लागतात. म्हणजे पे ऑर्डरचे 1 रुपया भुर्दंड हा ही कायद्यातली एक थोडीशी त्रुट आहे पोस्टाच्या संदर्भात. आता ही जी मुद्रांक शुल्क आहेत ती कशी भरावीत किंवा ही जी फीस आहे ही कशी भरावी, त्याच्यासाठी काही वेगवेगळे परिणाम आहेत. एक रेल्वे आणि एक पोस्ट सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकतर मुद्रांक स्वरूपात देता येतात किंवा 10 रुपये रोखीने देता येतात, 10 रुपये मनी ऑर्डरने देता येतात, 10 रुपये डीडीने देता येतो किंवा 10 रुपये अशा वेगवेगळ्या पद्धतीने देण्याची पद्धत आहे. परंतु पोस्टात आणि रेल्वेमध्ये मात्र ही पद्धत नाही, तिथे तुम्हाला त्यांच्या पद्धतीने जावं लागतं. पोस्टात एक त्रुटी मला आढळून आली की जर तुम्ही अर्ज करता
त्या अर्जानंतर जर अपील करायचे आले तर अपिलाच्या वेळेला ते पैसे घेत नाहीत. मग जेव्हा अपिलाचे 20 रुपये दोन्ही अपिलाचे जे 20 रुपये होतात त्यातल्या पहिल्या अपिलातच 20 रुपये ते घेतच नाहीत. तुमचा जो अर्ज दिला त्याच्यावरच ते अपिलाची कारवाई चालू करतात. अशा पद्धतीने आपण अर्ज समजून घेतलाय. त्याच्यानंतर आपण जाऊया अपिलाकडे. जे अपील आहे ते 30 दिवसानंतर आपल्याला करायचंय. बऱ्याचदा आपल्याला माहित नसतं की अपील अधिकारी कोण आहे. आणि काही वेळेला असं होतं की पहिल्या अर्जानंतर जे तुम्हाला पत्र येतं की तुम्हाला माहिती नाकारण्यात आली किंवा तुम्हाला माहिती देण्यात येणार नाही किंवा तुम्हाला तुम्ही मागितलेली माहिती अवस्थेत काही उत्तर आलं तर त्या उत्तराखाली त्यांनी माहिती अधिकारावर अपील अधिकारी कोण आहे याची नोंद आणि त्याचा पत्ता हे देणं बंधनकारक आहे. तसं दिलेलं नसेल तर तुम्हाला चक्क अपिलीय अधिकारी आणि ज्या डिपार्टमेंटला आपण ते पाठवलेलं आहे अर्ज त्याच डिपार्टमेंटकडे तो अर्ज परत अपिलीय अधिकारी म्हणून पाठवायचा. त्याच्यासोबत आपण अपिलाचा एक फॉर्मॅट आहे त्याच्यात आपण माहिती अधिकारातले सगळी कलमं तशीच्या तशी ठेवायचे त्या म्हणजे मुद्दे. फक्त त्याच्यात काही मुद्दे आणखी ऍड करावे लागतात. त्यातला एक मुद्दा आहे की प्रथम माहिती अधिकाऱ्याचे नाव, दुसरं आहे की आपण हे अपील का करतोय आणि तिसरं अपिलाचा अंतिम कालावधी काय आणि आवश्यक माहिती. बाकी माहिती अधिकारात जोडपत्र अनुसार केलेले जी नोंदी आहेत त्याच जोडपत्र ब मध्ये केल्या जातात. आणि आता मात्र कलम 19(1) येतं अपील करण्यासाठी. ज्या वेळेला आपण 19(1) प्रमाणे अपील करतो त्यावेळेला जोडपत्र अचा अर्ज त्याला जोडणं बंधनकारक आहे पण त्याची छायाप्रत जोडायला हवी आणि त्याच्यात स्पष्ट नमूद करायचं की याचा प्रथम माहिती अधिकाऱ्याचे नाव जर माहिती असेल तर, नसेल तर आपण चक्क लिहायचं ज्यांच्या विरुद्ध अपील करायचंय त्यांचा तपशील त्यात लिहायचे माहिती अधिकारी ठाणे जिल्हा न्यायालय वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर तो अपील जर तुम्हाला माहित नसेल की कुठे पाठवायचं तर चक्क ज्या माहिती अधिकाऱ्याकडे तुम्ही हे पाठवलं होतं त्याच्याकडेच ते अपील पाठवायचं. त्याला तो बघून गेल ते कुणाकडे द्यायचं. आणि ते जर 30 दिवसात तुम्हाला नाही उत्तर आलं किंवा 30 दिवसात तुमची हिअरिंग लागली नाही तर तुम्हाला 31व्या दिवशी न चुकता तुम्हाला दुसरं अपील करायचंय केंद्राकडे किंवा प्रकरण परतवे राज्याकडे. राज्याचं जे कार्यालय आहे ते सचिवालयामध्ये नवीन प्रशासकीय इमारत आहे सचिवालयाच्या अलीकडच्या बिल्डिंग ज्याच्या 13व्या मजल्यावर माहिती आयोगाचं कार्यालय आहे. तिथे तुम्हाला पाठवता येतं मादामकामा रोडवर किंवा बाय पोस्टनी किंवा बाय हँड तुम्ही कुठल्याही पद्धतीने देऊ शकता. पूर्वी अपील खूप उशिरा चालायची दुसरी, आता मात्र पटपट अपील हिअरिंगला येतात आणि चांगले निर्णय होत आहेत. ते एक लक्षात घ्या ज्या वेळेला आपण माहिती अधिकाराचा अर्ज करतो त्यावेळेला जी मागितलेली माहिती असते त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण अपील करतो ते अपील नेहमी त्याच डिपार्टमेंटच्या अपिलीय अधिकाऱ्याकडे जातं. आणि बऱ्याचदा हा अपिलीय अधिकारी आपल्या हाताखालच्या माहिती अधिकाऱ्याला बऱ्याचदा सांभाळून घेतो. माहिती अधिकार कायदा 2005 पासून मी आतापर्यंत अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की हा जो फर्स्ट अपिलिएट ऑथॉरिटी म्हणजे प्रथम अपिलीय अधिकारी याच्यावर शिक्षेची कायद्यात कुठेच तरतूद नाहीये. तो चुकीचा वागला तरीही फक्त माहिती अधिकारी याच्यावर शास्ती होऊ शकते, याला दंड होऊ शकतो, याच्यावर कार्यवाही होऊ शकते, परंतु त्याला दंड करण्याची तरतूद या कायद्यात नाही. या विषयात जे काही जाणकार आहेत ते जे अभ्यासू आहेत त्यांची मला मदत झाली तर आपण एक सामूहिक पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने एक प्रयत्न करू शकतो की त्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला पण काहीतरी दंड व्हावा. कारण बऱ्याचदा असं आढळून आलंय की जे माहिती अधिकारी आहेत त्यांना ह्या अपिलीय अधिकाऱ्यांनी सांभाळून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघू सेकंड अपील पण पहिल्या अपिलाप्रमाणेच तुम्हाला करायचंय, माहिती आयुक्तांकडे जाईल. त्याच्यामुळे तिथून पुढे आपला कार्यभार संपला. मात्र या माहिती अधिकाराचे काही विशेष काही सत्र, काही सभा झाल्या किंवा काही उत्तेजना कार्यक्रम झाले, कुठे काही प्रदर्शन होतं. काही ठिकाणी गेल्यानंतर एका ठिकाणी मला शैलेश गांधी जे मुख्य माहिती आयुक्त झाले होते काही वेळासाठी हा एक माहिती अधिकार चळवळीचा एक कार्यकर्ता, IIT चे प्रोफेसर ते आणि ते चक्क 1 रुपया घेऊन माहिती आयुक्त म्हणून काम करत होते, पगार म्हणून, मानधन म्हणून. आणि त्यांच्या सोबत काही चर्चासत्रांमध्ये भाग घेतल्यानंतर लक्षात आलं की मी त्यांना म्हटलं की हे तुमचे अर्ज नेहमी प्रामुख्याने का स्वीकारले जातात? तुम्ही असं काय करता की तुमच्या प्रत्येक अर्जाचं वर्तमानपत्रामध्ये बातमी होते किंवा टीव्हीवर बातमी होते, गलगली साहेबांची बातमी होते, असं का? आणि इतर जे अर्जदार आहेत
त्यांना तेवढंस महत्व दिलं जातं, असं काय कारण असेल? तुमचं त्या त्या डिपार्टमेंटशी काही कनेक्शन आहेत का? तुमचे काही हितसंबंध आहेत का? त्यावेळेला शैलेश गांधी साहेबांनी जे काही वाक्यरचना वापरली ती आश्चर्यकारक होती. ते म्हणाले, की आजपर्यंत मी जिथे जिथे अर्ज केले, त्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये मी आजवर गेलेलो नाही. खरं माना अथवा न माना हा तुमचा भाग. तो म्हणेल, की माझे कागद बोलतात. आपण वकिली क्षेत्रात आहोत. आपण बरेचसे कायद्याच्या क्षेत्रात बरेचसे काम करत आहोत. आपलेही बऱ्याचदा कागद बोलत असतात. तसेच शैलेश गांधींची साहेबांच्या शब्दातून मला लक्षात आलं, की येस, आपले कागद बोलके झाले पाहिजे. तुमचा जो अर्ज आहे तो इतका तीक्ष्ण असावा, इतका मुद्देसूद असावा, की समोरच्या व्यक्तीला त्याला नकार देण्याची हिंमत होता कामा नये. किंबहुना तुम्ही मागितलेल्या माहितीपेक्षा त्यांनी अधिक माहिती द्यावी. तुमचं अपील अतिशय मोजक्या शब्दात असावं. जे मागितलंय तेच मिळेल एवढाच विचार करून ते लिहावं. आणि उगाचच काहीतरी आपली भाषा किती चांगली आहे, आपण किती सुंदर लिहू शकतो, माझं अक्षर किती सुंदर आहे आणि मी त्यांना कसं इम्प्रेशन पाडेल, अशा पद्धतीने अपील किंवा अर्ज लिहिण्याची काही आवश्यकता नाही. मुद्देसूद लिहिणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आलेले निर्णय आणि बाकीचे अनुभव या विषयावर आपण चर्चा करू. एक वेगवेगळे विषय हाताळताना सर्वात प्रथम मला जो अनुभव आला होता MSCBचा, महावितरण जी आता आहे कंपनी, महावितरणने एकदा माझे लाईट कनेक्शन काढलं होतं. मला कुठलीही सूचना न देता. आणि त्या दिवशी मला थोडासा संताप आला, की हा काय प्रकार आहे, की मला कुठलीही सूचना न देता माझी लाईट्स कशी काय काढू शकतात. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी चौकशी केली, की बाबा हे लाईट्स काढू शकतात का? कोणी सहृदय होते, त्यांनी मला सांगितलं, एक काम करा, नागरिकांची सनद जरा बघून घ्या नेटवर. मी म्हटलं हा काय प्रकार असतो? ते म्हणाले तुम्ही जाऊन बघून तर घ्या. आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी नागरिकांची सनद नावाचा प्रकार इंटरनेटवर बघितला. ही नागरिकांची सनद सांगते, की प्रत्येक शासकीय कार्यालय जे आहेत त्यांना नागरिकांची सनद बंधनकारक आहे. त्या कार्यालयाचे अधिकार, त्या कार्यालयाचे कार्यकर्ते, त्या कार्यालयाचे कामकाज पद्धती आणि त्या कार्यालयाचे नागरिकांना दिलेले अधिकार किंवा त्या कार्यालयाने नागरिकांचे असलेले हक्क याविषयी नागरिकांच्या सनदमध्ये अतिशय मुद्देसूदपणे गोष्टी नमूद आहेत. त्यावेळेला ज्यावेळेला मी ती MSCBची नागरिकांची सनद हाताळली, त्यावेळेला लक्षात आलं, की त्याच्यात काही गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या माझ्यासाठीच नाही, त्या सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक असतील. त्याच्यात स्पष्ट लिहिलं होतं, की कोणताही अधिकारी तुमची परवानगी घेतल्याशिवाय आणि तीही लेखी घेतल्याशिवाय तुमच्या घरी येऊ शकत नाही. आता इथे माझा जो मूळ मुद्दा होता, की माझ्या घरी येऊन माझी लाईट्स कट करून घेऊन जाणं. तो माझ्या पहिल्या मुद्द्याचं उत्तर मिळालं, की माझ्या घरी तो जो कोणी अधिकारी होता, कुठलंही माझ्याकडून परवानगी न घेता, माझ्या परवानगीशिवाय तो माझ्या घरी येऊन माझं लाईट कट करून घेऊन गेला. दुसरी गोष्ट होती, की कुठलाही कर्मचारी तुमच्या जवळ घरी येत असेल, त्यावेळेला तो युनिफॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. तो गणवेशात असणं गरजेचं आहे. तो घरी येताना त्याने त्याची नेम प्लेट लावलेली असली पाहिजे. या 2-3 मुद्द्यांवर मी RTI हा त्या नागरिकांच्या सनदचा वापर करून लिहायला सुरुवात केली. हळूहळू लिहिता लक्षात आलं, की आपण खूप काही करू शकतो. असं करता करता एक हात जोडतो मध्येच, की माहिती अधिकाराचा कायदा वापर करताना बरेच जण त्याचा गैरवापर करतात हे माझ्या लक्षात आलेलं आहे. बऱ्याच जणांच्या त्याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत. बरेच जण कोर्ट कचेऱ्यात म्हणजे जेलमध्ये गेलेले आहेत. मध्ये तर महानगरपालिकेने काही नियमित अर्जकर्त्यांची नावं तिथल्या बोर्डवर लावली होती. नंतर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ती नावं तिथून काढून टाकण्यात आली. पण बरेच जण त्या माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करतात हेही लक्षात आलेलं आहे. तर माझे हात जोडून विनंती आहे, की कृपया तसं काही करू नका. कारण हा एक कायदा असा आहे, की जर याला नीट वापरात नसेल तर हा कायदा बंद होऊ शकतो. हा कायदा निरसित होऊ शकतो. हा कायदा आपल्याला व्यवस्थितपणे चालवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला या कायद्याचा गैरवापर आपणही करायचा नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचा नाही. मात्र हा कायदा व्यवस्थित कसा वापरता येईल याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. माझं MSCBच्या अभ्यासानंतरचं दुसरं उदाहरण खूप महत्वाचं सांगता येईल. रेशनिंग ऑफिस एक सहज गप्प मौज मजा म्हणून त्यावेळेला मला माहितीचा अधिकार कायदा कसा वापरावा, काय करावा याची खुमखुमी आली होती आणि मी कुठेही अर्ज करत सुटायचो. त्यावेळेला मी एक अर्ज केला रेशनिंग ऑफिसमध्ये
आणि त्या अर्जात मी नेहमीप्रमाणे लिहिलं जोडपत्र, माहितीचा अधिकार, कायदा 2005 कलम 3 वगैरे वगैरे. त्याच्यानंतर प्रति आणि आवश्यक माहितीमध्ये लिहिलं, की जर तुमच्या ऑफिसमध्ये मला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल, तर मी तुमच्या ऑफिसमध्ये आल्यापासून ते मला रेशन कार्ड नवीन मिळेपर्यंत जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे की ज्या काउंटरला मला जायला लागेल, ज्या काउंटरवर मला किती पैसे भरून तो फॉर्म घ्यावा लागेल, तो फॉर्म भरण्यास मला कोण मदत करेल, ते फॉर्म भरून झाल्यानंतर तो कुठल्या अधिकाऱ्याकडे जाईल, तो काय रिमार्क पास करेल, तो रिमार्क झाल्यानंतर इन्स्पेक्टर माझ्या घरी कधी येईल आणि मला रेशन कार्ड कधी मिळेल, ही संपूर्ण प्रक्रिया मला तपशीलवार माहितीसह द्या. जेव्हा मी हा अर्ज केला, तो दिवस असा मधला दिवस होता, गुरुवार वगैरे असा. दुपारी 2 वाजता मी तो अर्ज देऊन आलो. शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता रेशनिंग अधिकारी माझ्या घरी हजर होते. मी अजून अंथरुणात होतो. अंथरुणात असताना ते म्हणाले, "साहेब, तुम्ही अर्ज केलात, त्या अर्जानुसार आम्ही आलोय. तुम्हाला काय पाहिजे? रेशन कार्ड हवंय का? तुम्हाला लगेच 1-2 दिवसात देतो. तुम्हाला अडचण काय? म्हणजे काय तुम्ही जे लिहिलंय ना, ते आम्हाला देणं शक्यच नाही." तर हे सगळं दिलं आणि हे जर लोकांना माहीत पडलं, तर आमचं कामकाज करण्याची जी पद्धत आहे ना, ती पुरती बदलून जाईल. आम्हाला काम करणं अशक्य आहे. त्या दिवशी मला लक्षात आलं, की माहिती अधिकार कायद्याच्या खाली केलेल्या अर्जाचं महत्त्व काय आहे. जर एखादी रेशनिंग यंत्रणा जी आयुष्यभर लोकांना त्रास देण्यासाठी जिवंत राहिलेली आहे, ती यंत्रणा ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या वर्मावर बोट ठेवता, त्यावेळेला कशी वागू शकते. 24 तास उलटायच्या आधी तो रेशनिंग अधिकारी माझ्या घरी येऊन मला विचारू शकतो, "साहेब, तुम्हाला काय पाहिजे? रेशनिंग कार्ड पाहिजे की आणखीन काय पाहिजे? ते सांगा." म्हणजे ही ही पद्धत आहे. त्याच्यानंतर आपण एक म्हाडाचं उदाहरण बघू. अतिशय विलक्षण केस म्हणता येईल ती. म्हाडाच्या IIT या ठिकाणी 8 सदनिका हायर इन्कम ग्रुपसाठी त्या लोकांनी अलॉटमेंट केलं होतं. त्याच्यासाठी अर्ज मागवले होते. हायर इन्कम ग्रुप म्हणजे उच्च उत्पन्न गट. यांनी ज्यावेळेला अर्ज मागवले, त्यावेळेला अर्जात 65,000 रुपये त्यांचं इन्कम असावं असं नमूद केलं होतं. मग आपले एक सहृदय होते ज्यांच्यासाठी मी हा अर्ज केला, की हे जे 8 लोक आहेत, त्याच्यातले ज्या लोकांसाठी तुम्ही अर्ज केलेत, आणि त्यात अर्जातले विजेते आणि अर्जातले प्रतीक्षा यादीतले अशा सगळ्यांचे अर्ज आणि त्याच्यासोबत जोडलेली कागदपत्रे माहिती अधिकाराखाली द्या. हा अर्ज केल्यानंतर पहिला महिना चक्क काही उत्तर नाही, काय नाही, काय नाही. मी बरोबर 31व्या दिवशी अपील केलं. अपील केल्यानंतर पण काय थातूर-मातूर झालं आणि ते मला काही उत्तरं द्यायलाच तयार नाही. शेवटी मी म्हणजे दुसरं अपील केलं, जे शेवटचं असतं. म्हणजे पहिला अर्ज, पहिलं अपील आणि दुसरं अपील. दुसरं अपील मी माहिती आयुक्तांकडे केल्यानंतर त्याची सुनावणी जी आहे ती साधारणपणे 2-3 महिन्यानंतर कॉल झाली. त्यावेळेला रामानंद तिवारी साहेब तिथे माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. सहाय्यक माहिती आयुक्त, कारण मुख्य माहिती आयुक्त त्यावेळेला ते पद खाली होतं आणि ती सुनावणी त्यांच्याकडे गेली. ती सुनावणी गेल्यानंतर तो दिवस विलक्षण होता, दिवाळीचा आदला दिवस. आणि त्या दिवशी ती सुनावणी लागली होती. म्हाडाचे सगळे अधिकारी माझ्यासोबत तिथे आले होते, माझ्या त्या अपिलासाठी, आणि मी तिथे बसलो होतो. आधी तर ते सगळीकडे नजर त्यांची भिरभिरत होती, की अर्जदार कोण? कारण मी समोर त्यांच्या कधी गेलोच नाहीये. नंतर त्यांच्या लक्षात आलं, की मी अर्ज. मग ते माझ्याशी गप्पा मारायला लागले, मग भेटले. मला म्हणाले, "काय तुम्हाला हवं असेल तर सांगा. परंतु तुम्ही असं का अचानक आमच्या मागे लागलात? तुम्हाला काय हवं वगैरे?" म्हटलं, "नाही, आपण आता इथे काहीच बोलायचं नाही. आपण हिअरिंगमध्ये जाऊ." हिअरिंगमध्ये गेल्यानंतर रामानंद तिवारी साहेबांनी दोघांची बाजू ऐकली. त्यावेळेला मी वकील नव्हतो, हे विशेष. 2007, 8, 9च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. माझी वकिली 2011-12ला सुरू झाली. परंतु त्यावेळेची परिस्थिती अशी होती, की ज्यावेळेला मी रामानंद तिवारी साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि मी त्यांना म्हटलं, की "साहेब, मी यांना अर्ज केला होता. मी यांना अपील केलं. त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही. म्हणून मी दुसऱ्या अपिलात आलो. एवढंच मला म्हणायचं. मला याच्या व्यतिरिक्त काही म्हणायचं नाही." रामानंद तिवारीने त्यांची बाजू ऐकून घेतली. त्यांना विचारलं, की "का दिले नाही?" ते म्हणाले, "नाही, तो अधिकारी नव्हता, ते ऑफिसर नव्हते, त्यांची बदली झाली, मग ते फायली आता सापडत नाहीत वगैरे वगैरे." जी शासकीय उत्तरं असतात ती सगळी रामानंद तिवारींकडे दिली गेली. रामानंद तिवारी पण अशाच प्रशासकीय सेवेतून तिथपर्यंत पोहोचलेले. हॅलो, हॅलो. बोला साहेब. काहीतरी अडकलेलं दिसतंय इथे. नाही नाही, बरोबर आहे सर, चालू हो, ठेवा. रामानंद तिवारी त्या ठिकाणी बसलेले होते. रामानंद तिवारींनी झटकन ऑर्डर दिली, की जी काही माहिती आहे तुमच्या कार्यालयातून तुम्हाला 24 तासात द्यायची.
हा निर्णय माझ्यासाठी सुद्धा अनपेक्षित होता, कारण त्या दिवशी होता दिवाळीचा आदला दिवस. दिवाळीच्या आदल्या दिवसानंतर जर 24 तासात ही माहिती द्यायची झाली तर काय होऊ शकतं? ती हिअरिंग संपली. हिअरिंग संपल्यानंतर तो जो ऑफिसर होता सकपाळ, मला वाटतं माझं नाव अजूनही लक्षात आहे त्याच्या, त्यांनी मला हात जोडले, म्हणाला, साहेब काय हिअरिंगचा दिवस आला? म्हटलं का हो, काय झालं? नाही म्हणे, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मग आम्हाला तुम्ही इथे माहिती आयुक्तांकडे अडकवून ठेवलं. आमचं खूप मोठं नुकसान झालं. म्हटलं मला समजलं नाही तुम्ही काय म्हणालात. ते म्हणाले की दिवाळीच्या आदल्या दिवशी बहुतेक शासकीय कार्यालयात आम्हाला वर्षभरात जे काही कामकाज केलेले असते, कोणावर मेहरबानी केलेली असते, आणखीन किंवा काय काय केलेलं असतं, त्याच्याबद्दल काहीतरी टोकन मिळत असते, काहीतरी भेटवस्तू मिळत असतात आणि तुम्ही या दिवशी आम्हाला इथे अडकवून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं आणि आता परत ही 24 तासाची ऑर्डर दिल्यामुळे आमची अवस्था आणखीन वाईट होणार आहे. तो अख्खा स्टाफ, तो ऑफिसर, त्याचे स्टाफ, त्याचे टायपिस्ट सगळे तिथून तसेच म्हाडा कार्यालयात गेले. सुटीचा दिवस असून त्यांनी म्हाडाचं बांद्राचं ऑफिस चालू केलं. त्या दिवशी रात्रभर त्यांनी ते पेपर शोधून काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा शासकीय इतिहासात पहिल्यांदा असं झालं की मला ते पेपर त्यांनी ब्लू डार्टनी पाठवले. नॉर्मली हे कुठल्या तरी पोस्टाने किंवा कुठल्या तरी साध्या म्हणजे अगदी विचारे कुरिअरनी वगैरे येतात, पण ब्लू डार्ट तसं महागडं आणि ते त्यांची पाठवण्याची आणि सुटीच्या दिवशी पाठवण्याची कॉस्ट जास्त असते. परंतु तसं सुद्धा असताना सुद्धा त्यांनी चक्क मला ते ब्लू डार्टने पाठवलं. ते पेपर थोडे थोडके नव्हते तर 1200 पेपर होते. ज्या ज्या अर्जकर्त्यांनी जे जे अर्ज केले आणि त्याला लावलेली कागदपत्र आहेत, ही सगळी कागदपत्र त्याला जोडलेली होती. ही कागदपत्र अभ्यास करताना लक्षात आलं की जे 8 जण विजेते होते आणि 8 जण जे प्रतीक्षा यादीत होते, हे सगळ्यांच्या कागदपत्रात बऱ्याचशा त्रुटी होत्या. उदाहरणार्थ बघायचं गेलं तर त्यातलं एक अर्जकर्ता होता, त्यांनी त्याचं जात पडताळणीचं जे सर्टिफिकेट होतं ते आधीचं लावलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला जातीचा दाखला मिळाला होता. म्हणजे तुम्ही समजू शकता की काय पद्धत होत असेल तिथे. त्याच्यानंतर एक शासकीय कर्मचारी असा होता की त्याचं मासिक इन्कम साधारणपणे 45-50 हजाराच्या आसपास होतं आणि त्याला 65,000चा कोटा पूर्ण करायचा होता. म्हणून त्याने एका संस्थेचं एक पत्र घेतलं की हा आमच्याकडे मानधनावर 15,000वर काम करतो, म्हणून आम्ही याला 15,000 रुपये देतो. म्हणजे ते 50,000 आणि हे 15,000 अशी तो. ज्या वेळेला मी त्या अधिकाऱ्याला विचारलं की अरे हे 45,000 आणि हे 55,000, एक शासकीय कर्मचारी खाजगीत कसं काय काम करू शकतो? म्हणजे असं झाल्यानंतर लक्षात आलं की अशा काही गोष्टी होत असतील आणि त्या अशाच गोष्टी आजही होत राहतात. बरेचसे अर्ज जर तुम्ही बघितले, जर आपण चौकस पद्धतीने जर नीट बघितले तर लक्षात येईल की बऱ्याचशा त्रुटी असताना बरीचशी अनियमितता झालेली असून देखील ते अर्ज स्वीकारले जातात आणि त्यांना विजेते म्हणून घोषित केलं जातं. आपला ठाण्यातला एक जिवंत अनुभव, ज्या वेळेला मी विजय कदम सरांकडे काम करत होतो त्यावेळेला एक आम्ही प्रभाग समितीकडे एक अर्ज केला होता. तो अर्ज एवढ्यासाठी केला होता की एका व्यक्तीने एक घर घेतलं आणि ते घर घेतल्यानंतर त्यांनी ते घर महानगरपालिकेकडे नावावर व्हावं म्हणून अर्ज केला. हा अर्ज 14 ऑगस्टला केला आणि 14 ऑगस्टला केल्यानंतर 17 ऑगस्टला त्याच्या नावावर तो रूम महापालिकेने करून दिला. विषय असा होता की 14 ऑगस्टला संध्याकाळी केलेला तो अर्ज, 15 ऑगस्टची सुट्टी, 16 तारखेला शनिवार, 16 तारखेला शनिवार, 17ला रविवार आणि 18 तारखेला सकाळी त्या व्यक्तीच्या नावाने सगळे महापालिकेचे जे काय आदेश व्हायचे ते आदेश झालेले होते. आता कुठलं शासकीय कार्यालय इतक्या तत्परतेने काम करू शकतं की 14 तारखेचा अर्ज, 15-16ची रजा, 17 तारखेला वगैरे सगळे कार्यवाही पूर्ण होते. मात्र हे करताना आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की कुठल्या पद्धतीने माहिती अधिकाऱ्याला किंवा अपिलीय अधिकाऱ्याला हे कळू द्यायचं नाही की आपण काय घ्यायला आलोय. मग आपण ज्या वेळेला तो अर्ज केला त्यावेळेला अर्जात सांगितलं की जी माहिती तुमच्याकडे या महिन्यात ज्यांनी नाव बदलण्यासाठी अर्ज केले त्यांच्या संदर्भात ती सगळी माहिती द्या. तो अधिकारी बराचसा म्हणजे असा तापला होता, तो वैतागलेला होता की हा काय प्रकार आहे. आता या अनुषंगाने तुम्हाला सांगता येईल की माहिती अधिकारात नुसतं लिखित किंवा कागदोपत्री माहिती मागण्याच येत नाही, तर काही वेळेला तुम्हाला प्रत्यक्ष निरीक्षण करता येतं एखाद्या जागेवर जाऊन. तुम्हाला एखादे पेपर स्वतः जाऊन निहाळू शकता, त्याची टिपणं काढू शकता. या संधीचा आपण फायदा घेतला आणि महापालिका प्रभाग कार्यालयात आपण चक्क तिथे जाऊन ते पाहणीसाठी अर्ज केला.
त्या अर्जानंतर त्याचे जेवढे ऑफिसर्स आहेत, इन्स्पेक्टर ज्याला म्हणतो आपण, किंवा जे त्या कामाशी संबंधित आहेत, त्या सर्वांनी मिळून ते अर्ज समोर ठेवले. आणि मग आपण कुठलंही नाव घोषित न करता त्या प्रत्येक अर्जांमधून आपल्याला जे निवडक अर्ज आहेत असे 5-10 अर्जांचा संच बाहेर काढला आणि त्याला सांगितलं की आम्हाला याचे झेरॉक्स पाहिजे. मग त्या झेरॉक्ससाठी ते लोक माझ्याकडे पैसे घ्यायला तयार नाहीत. कारण हॅलो, आवाज येतोय बरोबर? हॅलो, क्लिअर येतोय. यस सर. हो हो. ज्या वेळेला तो अर्ज केला त्यावेळेला त्या अर्जानुसार त्यांनी ती 10 जे गट्टे होते त्या 10 गट्ट्याचे आमच्याकडून झेरॉक्स घ्यायला तयार नाही. म्हणजे साधारण 25-30 पेपरचे गट्टे असलेले ते 10 अर्ज आम्हाला मोफत दिले गेले, एकही रुपया न घेता. परंतु ते अधिकारी शेवटपर्यंत विचारत होते, यात तुम्हाला काय हवंय, यात तुम्हाला काय हवंय. आणि आम्ही त्यांना शेवटपर्यंत सांगितलं की आम्हाला काय हवं ते आम्ही नाही सांगू शकत, पण बघू आपण पुढे काय करायचं. त्याच्यानंतर ते 10 अर्जांपैकी आम्हाला जो वास्तविक आवश्यक होता अर्ज, तो अर्ज घेतला आणि विजय कदम सरांनी ते कोर्टासमोर सादर केलं की हा अनियमितता म्हणजे काय असू शकते त्याचं हा जिवंत उदाहरण. की 14 तारखेचा संध्याकाळचा अर्ज, 15 तारीख सुट्टी, 16 तारीख सुट्टी, 17 तारखेला या अर्जावर लगेच कार्यवाही होते आणि 17 तारखेला ह्या सदनिकेची जी कागदपत्र आहेत ह्या व्यक्तीच्या नावावर होतात. एवढी महापालिका तत्पर कशी काय होऊ शकते. आणि त्याच्यानंतर ते लक्षात आलं की आपण तो अर्ज कशासाठी केला होता आणि त्याचा आपण उपयोग काय काय केला. तर काही वेळेला कायद्याच्या दृष्टीने किंवा कायदेशीर कामकाजात आपण काम करताना असे अर्ज जर आपण काही चौकस पद्धतीने केलेले असतील तर ते आपल्याला कामी येऊ शकतात. एक छोटासा आणखीन एक उदाहरण सांगेन, ते उदाहरणानंतर आपण उदाहरणं थांबू. एक उदाहरण असं सांगेन की बऱ्याचदा काही गँगस्टर्स जेव्हा पकडले जायचे आणि त्यांना एन्काउंटर साठी काढलं जायचं त्यावेळेला त्यांचे जे बगल बच्चे जे आहेत ते एसीपी कडे किंवा डीसीपी कडे लगेच अर्ज करायचे की अमुक वाजता अमुक एका व्यक्तीला पोलिसांनी पकडून नेलंय, त्यांना आता कुठल्या जेलमध्ये ठेवलंय किंवा त्यांच्यावर कुठल्या गुन्ह्याची नोंद झाली. गुन्हेगारी पद्धती, गुन्हेगारांचे जे गुन्हेशास्त्र आहे ते किती प्रगत आहे ते बघा. की त्या व्यक्तीला एन्काउंटर पासून वाचवण्यासाठी ते तिथल्या डीवायएसपीला किंवा एसपीला लगेच माहितीचा अधिकाराचा अर्ज करते आणि त्याची कॉपी संबंधित पोलीस स्टेशनला पाठवायची की हा व्यक्ती जो तुम्ही पकडून नेलाय त्या व्यक्तीबद्दल आम्ही माहिती मागितलेली आहे, त्याला आता कुठल्या पोलीस स्टेशनला, कुठल्या जेलला किंवा कुठल्या कायद्याखाली त्याला अटक केली वगैरे आणि त्याची कॉपी आम्ही तुम्हाला पाठवतो. ज्या वेळेला वरिष्ठांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याला त्या गुन्हेगाराबद्दल माहिती पोचवली जायची त्यावेळेला तो एन्काउंटर आपोआप गळून पडायचा. एन्काउंटर व्हायच्या आधी त्या पोलिसांचाच एन्काउंटर व्हायची वेळ यायची. तर अशा पद्धतीने आपण या माहिती अधिकाराच्या अर्जांचा वापर करू शकतो. एक माहिती अधिकार कायद्यात एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते, एका पुस्तकामध्ये वाचली मी, माहिती अधिकारा संदर्भातलीच काही पुस्तकं आहेत. त्याच्यात एक अर्ज कसा असावा याच्याबद्दल एक छोटंसं उदाहरण आहे. एकदा एक गरीब भिकारी असा रस्त्यात बसलेला होता. काल्पनिक गोष्ट आहे पण ऐकायला मजा येईल तुम्हाला. एक गरीब भिकारी एका रस्त्यात बसलेला होता आणि तो बसलेला असताना वरून शंकर पार्वतीचं एक विमान चाललं होतं. त्या विमानातून पार्वतीने जरा जमिनीवर लक्ष टाकलं आणि तिच्या लक्षात आलं की कोणीतरी गरीब आंधळा भिकारी बसलेला आहे खाली. ती शंकराला म्हणाली, बघ बिचारा खूप गरीब दिसतोय, आंधळाही आहे आणि भीक मागतोय, आपण त्याला काहीतरी देऊया. शंकर म्हणाले, नाही काय आवश्यकता नाही, ज्याच्या त्याच्या प्रार्थनाप्रमाणे मी त्याला दिलेलं आहे, काय काळजी नको करू. पण पार्वती ऐकायलाच तयार नाहीत. मग शेवटी ते म्हणाले की चला, स्त्री हट्टापुढे काय, चला जाऊ आपण. आणि मग शंकराने त्यांचं विमान खाली उतरवलं. शंकर पार्वती त्या आंधळ्या भिकारासमोर उभ्या राहिल्या आणि शंकराने विचारलं की बाबा बघ, माता पार्वतीने सांगितल्याप्रमाणे मी तुझ्यावर प्रसन्न झाले, तुला काहीतरी वरदान द्यावं असं ठरवलंय, पण तू काहीतरी एकच वर माग, तुला हजारो वर मी द्यायला तयार नाही. मग तो आंधळा भिकारी जो आहे तो म्हणाला की मला जरा 2 मिनिटं द्या, मी एकच वर मागतो. आणि 2 मिनिटांनंतर त्याने जे वरदान मागितलं ते निश्चित विचार करण्यासारखं होतं. त्याने मागितलं की मला माझा पंतू राज्य सिंहासनावर बसलेला माझ्या डोळ्याने बघायचा आहे. मला माझा पंतू राजसिंहासनावर बसलेला माझ्या डोळ्याने बघायचा आहे. त्याने मागितलं तर एकच वर, पण एक वर मागताना किती छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मागितल्यात बघा. मला
माझ्या डोळ्यांनी माझा पणतू म्हणजे चौथी पिढी राजसिंहासनावर बसलेली मला बघायची. म्हणजे एकाच वेळेला त्यांनी स्वतःसाठी आयुष्य मागितलं, डोळे मागितले, पणतू मागितला आणि राजसिंहासन मागितलं. आपला माहिती अधिकारी खालचा जो अर्ज आहे तो इतकाच चनाक्षपणे लिहिलेला असावा की एका वाक्यात तुम्हाला हे 4 पिढ्यांना पुरेल इतकं काहीतरी मागता आलं पाहिजे. किंबहुना नुसता माहिती अधिकारातलाच नाही तर इतर वेळेला आपण जो कुठला अर्ज करू तो अर्ज सुद्धा एवढ्याच चनाक्षपणे जर आपण लिहू शकलो तर काही वेळेला आपला परिणाम जो आहे तो नेहमीच्या अर्जापेक्षा किंवा नेहमीच्या कामकाज पद्धतीपेक्षा जास्त होऊ शकेल असं मला वाटतं. इथे थांबतोय. याच्या पुढे आपण प्रश्न उत्तर जर काही असतील तर आपण मला विचारू शकता. हॅलो 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 हॅलो, हॅलो एक हॅलो. मिनिट, म्हात्रे साहेब प्रश्न विचारतील. म्हात्रे सर बोला ना. प्रश्न कोणी काही विचारलेले दिसत नाहीये. हा हा आपण एकदा विचारूया कोणाला काही प्रश्न आहेत का म्हणून, नाहीतर मग आपण संपवूया. हो हो आहेत का कोणाचे काही प्रश्न? ढोबळे साहेब प्रश्न तर बोला ना. काही दिसत नाहीये. नाही ना. नाही. ठीक आहे ठीक आहे आपण थांबूया. हो. धन्यवाद. ओके. बोरकर साहेब आभार. हा बोला. हा ढोबळे साहेब, बोला ना सर. आपण अतिशय सुंदर माहिती सांगितली, मुद्देसूद, कायद्याची अतिशय थोडक्यात आणि आपले अनुभव देखील फार सुंदर सांगितले. ओके. तरी आमच्या विधी फाउंडेशन व सगळे सभासद आपल्या म्हणूया आपण. आपल्या आपल्या विधी फाउंडेशन आपल्या आमच्या विधी नाही. फाउंडेशनचे आणि सगळ्या सभासदांतर्फे मी आपले थँक्यू. अतिशय सुंदर माहिती सांगितली. आपले अनुभवही फार उपयुक्त आहेत आणि काही उदाहरणं जी दिलीत आपण ती अतिशय सुंदर उदाहरणं दिलीत. लोकांना त्याचा उपयोग नक्कीच पडेल. धन्यवाद. धन्यवाद. हे संपलेले म्हणून जाहीर करतो.